ऑलरेडी भारत मधुमेहाची राजधानी बनलेला आहे. म्हणजे जर का साखर पूर्ण आपण जीवनपद्धतीनं पूर्णपणे काढून टाकली तर चालू शकतं. प्रत्येक पेशंटला काय वाटतं, गोळी खाल्ली साखर कमी झाली याचा अर्थ माझ्या शरीरातली साखर काय झाली, निघून गेली. असं बिलकुल होत नाही. त्याची सुरुवात कधी होते माहिती आहे का, पहिल्या वर्षीचा जो मुलाचा वाढदिवस होतो आणि आतापर्यंत जे गोंडसपणे सांभाळलेल्या बाळाला जेव्हा पहिला केकचा तुकडा भरवला जातो तिथून या आजारांची सुरुवात होते. आता जर का गोड खायचंच झालं त्याची काही वेळ पाडायची गरज असते दिवसभरात. जर अनुवंशिकता आहे तुमच्या घरात तर पीच तयार झालेलं आहे. डायबेटीजने खेळायला कधी उतरायचंय हे तुम्ही ठरवायचं असतं. जर मी ऑलिव्ह ऑइल आणून मी जर तडका व्यवस्थित दिला नाही तर ते ऑलिव्ह ऑइल शरीराला डॅमेज पण करू शकतं. 1% HbA1c वाढली तर त्या व्यक्तीला हार्ट अटॅक यायचे चान्सेस 13% वाढले. पण मधुमेह रुग्णांसाठी गुळ चांगली की साखर चांगला, तर दोघेही वाईटच. आपण असं बघतो की एकदा गोळी सुरू केली की आयुष्यभर गोळी घ्यायला लागते. हा जो ट्रेंड जो आहे माणसांमध्ये हा का आहे, कारण गोळी हा आजार बरा करतच नाही. डाएट प्लेज अ व्हेरी क्रुशियल रोल इन डायबिटीज. तुम्हाला तुमच्या चुका शोधायच्या आणि चुका करेक्ट करायला घेतलात तर जस्ट डायबेटिक ज्याला डिटेक्ट झालेला आहे तो फक्त 30 दिवसात या आजारावरती पूर्णपणे मात करू शकतो. लाईफस्टाईलमध्ये 3 मेजर गोष्टी असतात, आहार, विहार आणि विचार. या 3 गोष्टी जर सांभाळता आल्या तर डायबेटीजला आपण काही हात दूर ठेवू शकतो स्वतःपासून. नमस्कार मंडळी, माधवबाग संगे वायफळ कुतूहलच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागात आपल्याला भेटायला आलेले आहेत माधवबागचे डॉक्टर प्रवीण घाडीगावकर. मंडळी, आजच्या भागामध्ये मधुमेह या विषयावर आपण गप्पा मारलेल्या आहेत. मधुमेह असा जरी भारदस्त विषय असला तरी दैनंदिन जीवनात आपण जे काही निवडी करतो, ज्या काही चॉईसेस असतात आपल्या, जे काही आपण विकत घेतो, जे काही आपण पदार्थ बनवतो, कशा प्रकारे बनवतो, हे सगळे जे एलिमेंट्स आहेत, हे सगळे जे फॅक्टर्स आहेत, याचा आपल्या आयुष्यावर काय प्रकारे परिणाम होतो आणि त्याचा मधुमेह याच्याशी काय संबंध आहे याच्याबद्दल खूपच चांगली चर्चा या भागात झालेली आहे. डायबेटीज असू दे किंवा नसू दे किंवा अगदी प्री डायबेटिक सिच्युएशन असू दे, ह्या घाबरून न जाता आपण ह्याच्याबद्दल काय केलं पाहिजे आणि जसं मी म्हटलं दैनंदिन जीवनातल्या काय गोष्टी आपण थोड्या थोड्या बदलल्या पाहिजेत जेणेकरून आपण डायबेटीज विरहित जीवन किंवा डायबेटीजपासून खूप दूर सशक्त जीवन जगू शकू, याच्याबद्दल सुंदर माहिती आज डॉक्टरांनी दिलेली आहे. आजच्या भागात आम्ही खूप काही शिकलोय. आपली जीवनपद्धती आणि मधुमेह ह्याचं काय रिलेशनशिप आहे आणि आपण तो कशाप्रकारे टाळू शकतो किंवा आपण कशाप्रकारे त्याला सामोरं जाऊ शकतो आणि न भिता न घाबरता आपण ह्याच्यावर कशी मात करू शकतो किंवा ह्याच्यापासून कसं दूर राहू शकतो ह्याबद्दल आजचा भाग असणार आहे. असा हा वायफळ कुतूहलचा भाग लावण्यापूर्वी तुम्ही जर का वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. तिथे बेल आयकन आहे तेही दाबून टाका, म्हणजे आम्ही दर आठवड्यात जे काही भाग तुमच्यासाठी बनवत असतो ते तुमच्यापर्यंत अबाधितरित्या पोहोचत राहतील. वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग झाला नसाल तर त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिकडे रुजवा. म्हणजे आम्ही मराठीतनं जी ईमेल स्वरूपातनं तुम्हाला पत्र पाठवतो ती तुम्हाला येत राहतील आणि त्या कोर कमिटीचा तुम्ही भाग व्हाल. वायफळ स्पेशल सुतारफेणी नावाचा आपला कथाकथनाचा संगीतमय आगळावेगळा कार्यक्रम जो लहानांपासून अगदी थोरल्यांपर्यंत सगळ्यांना हसवेल, सगळ्यांना मजा आणेल असा जो कार्यक्रम आहे तो विविध शहरात होऊ घातलेला आहे. तुमच्या शहरात तो होत असेल तर नक्की या. त्याचेही डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेत. तिथे होऊ घातलेल्या कार्यक्रमाची माहिती आम्ही अपडेट करत असतो. वायफळ दुकान हे देखील आपण सवलतीच्या दरात उपलब्ध केलेलं आहे. त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, तिकडे जाऊन तुम्ही टी-शर्ट, कोस्टर्स, पोस्टर्स सगळं बघू शकता. स्वतःसाठी घेऊ शकता, तुमच्या मित्रमंडळींसाठी गिफ्ट करू शकता, तुमच्या आईबाबांसाठी गिफ्ट करू शकता. जे लोक वायफळ बघतात त्यांच्यासाठी ही कदाचित चांगली अशी भेटवस्तू असू शकते. जसं मी भागाच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आजचा भाग हा माधवबाग संगे आहे. माधवबाग गेले 20हून अधिक वर्ष सातत्याने आयुर्वेदाच्या फाउंडेशनवर विविध टेक्नॉलॉजीज, विविध पॅथीजना एकत्र घेऊन इंटिग्रेट करून लोकांना आपली सेवा पुरवत आहेत. त्यांनी या कालखंडात 10 लाखहून अधिक पेशंटना आपली सेवा पुरवलेली आहे. त्यातल्या 6 लाखहून अधिक पेशंटना रिव्हर्सल, म्हणजे त्यांना जो झालेला रोग आहे त्याच्यातनं त्यांनी पूर्णपणे त्यांना बाहेर पडण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी मदत केलेली आहे. माधवबागची भारतभर 360 पेक्षा जास्त क्लिनिक्स आहेत, 3 हॉस्पिटल्स आहेत. या सगळ्याची माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. तर तुम्हाला काही याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिकडे आपण त्याची लिंक दिलेली आहे. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या या वायफळ कुतूहल भागाची विथ नन अदर दॅन डॉक्टर प्रवीण घाडीगावकर. लेट्स गो. डॉक्टर प्रवीण, नमस्कार. वायफळवर तुमचं स्वागत आहे. नमस्कार. कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. हिवाळा संपलाय आणि उन्हाळ्याचे वेध लागलेले आहेत. आंब्याचा मोसम सुरू होतोय.
उन्हाळा दिसतोच आहे माझ्या चेहऱ्यावर आता उष्णतेचा. तर एकंदर किती वाजता उठता तुम्ही सकाळी लवकर? मी 6:30-7. ओके. आणि तुमचा दिवस चालू. तुमचं मॉर्निंग रुटीन सांगाल मला? सकाळ सकाळ काय करता तुम्ही, कसं असतं मॉर्निंग रुटीन? ॲज युजल डॉक्टर म्हटल्यानंतर त्याचं लाईफ थोडंसं स्ट्रगलिंग असतं. दिवसभराचं रुटीन लाईनअप करायचं असतं, OPD असते आणि त्याच्यातही पेशंटची हेल्थ बघता बघता स्वतःच्या पण आरोग्याची काळजी घ्यायची असते. त्यामुळे दिनक्रमामध्ये सकाळचा थोडासा व्यायाम, काही योगासनं, सूर्यनमस्कार हे झाल्यानंतर ब्रेकफास्ट आणि मग आपल्या OPDला जाणं, असं साधारण रुटीन रोजचं असतं. असा दिवसाची सुरुवात होते. राईट. डॉक्टर, डायरेक्ट मुद्द्यावरच येऊया आपण. आजचा आपला जनरल हा डिस्कशनचा जो भाग आहे किंवा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे मधुमेह, डायबिटीज. राईट. आणि शुगर म्हटलं की आपण त्याच्याबद्दल आजकाल सगळीकडे ऐकत असतो, घराघरात ऐकतो आपण, मित्रमैत्रिणींमध्ये पण आता गप्पा मारताना किंवा चॉईस करताना जेवण किंवा कुठे गेल्यावर काय खायचं तेव्हा ते शुगर हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. बरोबर. काही जणांना असते, काही जणांना नसते, तर त्याच्याबद्दल आपण बोलूयाच. पण सुरुवात डायरेक्ट इथपासून करूया की मधुमेह कोणत्या प्रकारचे असतात आणि ते का, म्हणजे ते कसे प्रकार ठरतात त्याचे? मधुमेह, जसं तुम्ही म्हटलात की मधुमेह म्हणजेच रक्तात साखर प्रमाणापेक्षा जास्त एखाद्याच्या दिसायला लागली, की त्याला आपण डायबिटीज म्हणतो. ओके. आता रक्तात साखर नसतेच का? तर प्रत्येक माणसाच्या शरीरात रक्तात साखर प्रमाणात असली पाहिजे. ती प्रमाणाच्या बाहेर राहायला लागली की त्याला आपण डायबिटीज, ज्याला आपण मधुमेह असं म्हणत असतो. ओके. या मधुमेहाचे प्रामुख्याने 2 मेजर प्रकार आहेत. त्याला टाईप 1 आणि टाईप 2 अशा प्रकारे म्हटलं जातं. ओके. आता टाईप 1 म्हणजे असा प्रकार जो शक्यतो लहान मुलांमध्ये असतो किंवा 20 वयाच्या आतमध्ये हा प्रकार डिटेक्ट होत असतो. ओके. याचं प्रमाण खूप कमी आहे. साधारण 3 ते 5% लोकांनाच टाईप 1 प्रकारचा डायबिटीज असतो. आणि उरलेली जी काही आपली मधुमेह लोकांची संख्या आहे यांना टाईप 2 प्रकारचा डायबिटीज असतो, जो साधारण 95 ते 97% लोकांना असतो. त्यामुळे आपला हा जो पॉडकास्ट बघताय त्यातले काही लोक जे डायबिटिक असतील ते ऑलमोस्ट सगळे टाईप 2 प्रकारातले पेशंट्स आपण ज्याला म्हणू शकतो, अशा प्रकारचे हे लोक असतात. आता हे कशावर ठरतं टाईप 1 टाईप 2? जसं मी आता म्हटलं की शरीरात साखर प्रमाणात ठेवायचं काम आपल्या शरीरातलं इन्सुलिन करत असतं. बरोबर. इन्सुलिन सगळ्यांना माहिती आहे. शरीरात पॅनक्रियाज नावाची एक ग्लँड असते, ग्रंथी असते, ही इन्सुलिन बनवत असते. ही इन्सुलिन जर व्यवस्थित बनत असेल आणि इन्सुलिन त्याचं काम व्यवस्थित करत असेल, इथे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: इन्सुलिनचं बनणं आणि इन्सुलिन त्याचं काम व्यवस्थित करणं. ओके. या 2 गोष्टींवरतीच हे टाईप 1 की टाईप 2 हे ठरत असतं. ओके. म्हणजे एकंदरीत एक तर आपल्याला समजलं की शरीरातली साखर जर कंट्रोलला राहायची असेल तर इन्सुलिन असलंच पाहिजे. बरोबर. राईट. मग इन्सुलिन ज्यांच्या शरीरात नसतं किंवा इन्सुलिनचं प्रोडक्शन होतच नाही त्यांना आपण म्हणतो टाईप 1चे डायबिटीसचे लोक. ओके. म्हणजे एकंदरीत काय, टाईप 1च्या लोकांमध्ये इन्सुलिन शरीरात बनतच नाही, अशा लोकांना बाहेरून इन्सुलिनचं इंजेक्शन कंपल्सरी घ्यायलाच लागतं. त्याच्यात कुठेही मग फेरफटका नाही किंवा त्याच्यात कुठेही काही आपल्याला बदल नाही. त्यांना बाहेरून इन्सुलिनचं इंजेक्शन घेणं बंधनकारकच आहे. ओके. आणि हे आपल्या हातात नाही आहे का टाईप 1 होणं, म्हणजे हा प्रकारचा अर्ली? नाही, आपल्या हातात नाही. जनरली काय होतं, लहान मुलांमध्ये एक साधारण 8-10व्या वर्षी असा कुठला तरी एखादा फिवर येतो. त्या फिवरमध्ये पॅनक्रियाज डॅमेज होतात. पॅनक्रियाजमध्ये असे युनिट जे इन्सुलिन बनवत आहेत ते पूर्णपणे कोलॅप्स होऊन जातात, डॅमेज होऊन जातात. राईट. आणि मग हे युनिटच बंद पडलं जे इन्सुलिन बनवणार आहे, तर बट ऑब्वियस शरीरात इन्सुलिन तयारच होणार नाही. आणि मग जो डायबिटीज दिसतो किंवा जी रक्तात साखर वाढलेली दिसते त्याला आपण टाईप 1 प्रकारचा मधुमेह म्हणतो. आणि जे काही सायन्समध्ये जी काही रिसर्च होत आहेत त्याच्यातून अशा प्रकारचा डायबिटीजमध्ये आपण फक्त इन्सुलिनचे डोसेज कंट्रोलमध्ये आणू शकतो. याच्यावर पूर्णपणे आपल्याला मात करायचं सायन्स अजून तरी डेव्हलप झालेलं नाही. टाईप 1. येस. तो रेग्युलेट करता येईल आपल्याला. येस. ओके. आणि आता टाईप 2. जसं मी म्हटलं की इन्सुलिन बनणं आणि इन्सुलिनचं काम व्यवस्थित होणं. जर बनलंच नाही तर दॅट इज टाईप 1. आता इन्सुलिन शरीरात बनतंय पण इन्सुलिन त्याचं काम व्यवस्थित करू शकत नाहीये, दॅट इज टाईप 2. आणि हा मॅक्झिमम सगळ्या लोकांना असतो. इन्सुलिनच्या कामातला बिघाड, ज्याला आम्ही मेडिकल टर्ममध्ये म्हणतो इन्सुलिन रेझिस्टन्स,
म्हणजे टाईप 2 डायबिटीज व्हायचं मुख्य कारण आहे इन्सुलिन रेझिस्टन्स जो शरीरात निर्माण झालेला आहे. हा रेझिस्टन्स जर आपण गायब करू शकलो तर या आजारातून 100% आपण बाहेर पडू शकतो. ओके, म्हणजे टाईप 2 मध्ये रेझिस्टन्स डेव्हलप झालाय आणि इन्सुलिन काम करत नाहीये, त्याच्यामुळे हा झालेला आहे. येस, व्हेरी ट्रू. आता टाईप 2 होण्यामागची कारणं आपण जनरल एक त्याच्याबद्दल बोलूया. पण बऱ्याच जणांचं असतं की माझ्या ना आजोबांना होता, माझ्या आजीला होता. काय काय लोक म्हणतात तो अल्टरनेट जनरेशन येतो. ते काय आहे? अनुवंशिकता या आजाराची असते का? तर येस, डेफिनेटली असतं. अनुवंशिकता म्हणजे त्याचे फुटप्रिंट्स जीन्स टू जीन्स ट्रान्सफर होत असतात. ओके, राईट. त्यामुळे ते कधी येतील आणि कधी नाही येणार हे काही आपल्याला प्रेडिक्ट करता येत नाही. म्हणजे एकाच घरात 2 भावंड असतील तर एकाला डायबिटीज असतो, एकाला डायबिटीज मुळातच नसतो. त्यामुळे जनरेशन टू जनरेशन पण येतं. जसं तुम्ही म्हटलात एक जनरेशन जम्प करतं, असं काही त्याच्यात ट्रेंड दिसतो का? असं बिलकुल नाही. त्यामुळे येस, डेफिनेटली आई वडिलांना जर डायबिटीज आहे किंवा आजोबा आजीला जर डायबिटीज आहे तर चान्सेस आहेत की ते त्यांच्या नातवांमध्ये किंवा त्यांच्या पुढच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये डायबिटीज यायची शक्यता आहे. जनरली मी माझ्या पेशंटला समजून सांगताना सांगतो की पीच तयार झालेलं आहे. जर अनुवंशिकता आहे तुमच्या घरात तर पीच तयार झालेलं आहे. डायबिटीजने खेळायला कधी उतरायचं आहे हे तुम्ही ठरवायचं असतं. तरीही ते तुमच्या हातात आहे. येस, डेफिनेटली आहे. जर तुम्हाला माहिती आहे अनुवंशिकता आहे, मला डायबिटीज होऊ शकतो, तर तुम्ही 2% जास्त काळजी स्वतःची घेतली पाहिजे. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण अर्ली सुरू केले पाहिजेत, जेणेकरून डायबिटीज हा खेळायला उतरणारच नाही आणि आपल्या आयुष्यात येणारच नाही. आणि हे 100% आपल्याला टाळता येतं, याच्यात काहीही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे कारण हा आजारच कुठल्या जीवाणू विषाणू बॅक्टेरियामुळे झालेला नाही आहे. बरोबर. इट्स अ लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. आपल्याच लाईफस्टाईलमधून आलेला आजार आहे. लाईफस्टाईलमध्ये 3 मेजर गोष्टी असतात: आहार, विहार आणि विचार. आहार म्हणजे आपण काय खातो, विहार म्हणजे आपण किती व्यायाम करतो किंवा आपलं एक्सरसाइज किती होतोय, आपल्या हालचाली किती होतात, आणि विचार म्हणजे आपण डोकं किती शांत ठेवतोय किंवा स्ट्रेस टेन्शन किती घेतोय. या 3 गोष्टी जर सांभाळता आल्या तर डायबिटीजला आपण काही हात दूर ठेवू शकतो स्वतःपासून. बरोबर. डॉक्टर, आता तुम्ही गेले अनेक वर्ष काम करताय ह्या विषयांवर आणि तुम्ही अनेक पेशंटना बघितलंय, म्हणजे खूप मोठा एक काय म्हणता येईल डेटा आणि लोक तुमच्यासमोर आलेली आहेत. तर तुम्हाला जनरली काय ट्रेंड दिसतोय की कशामुळे आजकाल होतं आणि कोणत्या वयात जास्त आपल्याकडे मधुमेहाचे पेशंट्स बघायला मिळत आहेत सध्या? आता 20 वर्षापासून मी स्वतः पेशंट बघतोय. राईट. 20 वर्षापूर्वीची परिस्थिती थोडी वेगळी होती. एक साधारण 40 नंतर हा आजार डायबिटीज लोकांमध्ये दिसायचा आणि स्पेसिफिकली कॉम्बिनेशनमध्ये दिसायचा. म्हणजे फक्त डायबिटीज नाही, डायबिटीजसोबत हृदयरोग पण आहे, डायबिटीजसोबत ब्लॉकेजेस आहेत, BP वाढलेला आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, अशा प्रकारच्या कॉम्बिनेशन स्वरूपात हा आजार दिसायचा. पण आत्ता थोडासा ट्रेंड बदलत चाललेला आहे. आत्ता यंग एज जनरेशनमध्ये 25 नंतर सुद्धा शुगर लेवल्स वाढताना आपल्याला दिसायला लागतात. त्यामुळे पूर्वीचा जो 40 नंतर दिसणारा आजार आता हळूहळू तारुण्यात सुद्धा दिसायला लागलेला आहे. तरुण व्यक्तींमध्ये सुद्धा हा आजाराचं प्रमाण वाढताना दिसतंय. आणि त्याचं मेजर कारण आपल्याला म्हणता येईल जो इन्सुलिन रेजिस्टन्स जो पूर्वी 40 नंतर डेव्हलप व्हायचा तो आपण खूप अर्ली एजमध्ये डेव्हलप स्वतःहून करून घ्यायला लागलोय. जेणेकरून इन्सुलिन काम करू शकत नाही आणि रक्तातली साखर आपल्याला वाढलेली दिसते. हे त्याचं मुख्य कारण आपल्याला म्हणता येईल. आणि त्याच्यामुळे वाढत चाललेला आहे तो. डेफिनेटली. जसं म्हणालात तुम्ही, जीवन पद्धतीवर आधारित सगळ्या गोष्टी आहेत. तर मग आपण सुरुवात ह्यानेच करूया की आत्ता यंग जनरेशनमध्ये काय बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत ज्यांनी आपण हा टाळू शकतो. कारण हा प्रिव्हेंटिव्ह खूप आहे. जसं तुम्ही म्हणालात, कदाचित तुमच्या घरात आहे लोकांना, पण तुम्ही तो टाळू शकता. जरी तुमचे चान्सेस कदाचित थोडे जास्त आहेत तुम्हाला होण्याचे, पण तुम्ही त्याच्यावर कंट्रोल करू शकता तुमच्या जीवन पद्धतीवर आणि तो टाळू शकता. कोणत्या आस्पेक्ट्स? आता ऑफकोर्स तुम्ही 3 आस्पेक्ट तर आधीच सांगितलेले आहेत, पण आपण ते कसे हाताळायचे सध्या? इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे इन्सुलिनला कामात जो बिघाड होतोय, हा बिघाड कसा होतोय समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला त्याचे उपाय फाइंड आउट करणं खूप सोपं जाईल. राईट. इन्सुलिन शरीरात जे पॅनक्रियास तयार करतं, या इन्सुलिनकडे 2 कामं नेमून दिलेली आहेत. पहिलं काम आहे आहारातून आलेली साखर ज्या ज्या शरीरातल्या पेशीला त्याची गरज आहे त्यांना नेऊन द्यायची आहे, पोचवायचं काम त्याच्याकडे दिलेलं आहे. आणि हे पोचवत असताना एक टिपिकल मेकॅनिझम शरीरात घडतं, दॅट इज लॉक अँड की मेकॅनिझम. म्हणजे काय, इन्सुलिनकडे साखरेच्या दरवाजा उघडायची चावी इन्सुलिनकडे देऊन ठेवलेली आहे देवाने. मग इन्सुलिन करतं काय, जसं मी आता बोलतोय, माझ्या जबड्याच्या स्नायूंना जास्त साखरेची गरज आहे.
मग इन्सुलिन साखरेला घेऊन येईल जबड्याच्या स्नायूंपर्यंत आणि तिथले साखरेचे दरवाजे ओपन करेल. त्याच्याकडे चावी आहे. ओके. आणि ती साखर त्या जबड्याच्या स्नायूंमध्ये टाकून दिली जाईल, जी मला माझ्या काम करण्यासाठी, बोलण्यासाठी वापरली जाणार आहे. ओके. राईट. म्हणजे इन्सुलिनचं काम असतं शरीरात जिथे जिथे साखरेची गरज आहे तिथे तिथे जायचं आणि ती साखर त्या पेशीपर्यंत पोचवायची. ओके. राईट. आता दिस इज फर्स्ट काम. दुसरं काम असतं, समजा हे सगळं वाटून प्रत्येक पेशीला देऊन समजा साखर शिल्लक राहिलीच तर त्या साखरेचं चरबीत रूपांतर करायचं. कारण भविष्यात साखर नाही मिळाली तर हीच चरबी परत साखरेत रूपांतर करून शरीर वापरत असतं. ओके. तसं आपण बँकेत आलेले पैसे जास्त झाले तर काय करतो? FD वगैरे काढतो. FD करतो. तसंच इन्सुलिनने अतिरिक्त साखरेची चरबीत रूपांतर करणं म्हणजे FD करून ठेवलेली, स्टोअर झालेली आहे. म्हणजे दोन इन्सुलिनची कामं, गरज आहे तिथपर्यंत साखर पोचवणं आणि अतिरिक्त साखरेचं चरबीत रूपांतर करून ठेवणं. ओके. आता होतं काय, डायबिटीज होतो त्यावेळी हे जे इन्सुलिन जाऊन त्या पेशीपर्यंत साखर पोचवणार आहे, ती जी चावी लावून दरवाजा उघडणार आहे तिथे चरबीचा थर जमा होतो. त्या कुलपामध्ये साधारणपणे जसं आपण म्हणतो आपल्या घरी जे कुलूप असतं जे लावून आपण बाहेर गेलेलो असतो, कोणीतरी खोडकर मुलाने येऊन तिथे एक च्युइंगम भरून टाकला जिथे आपण चावी लावणार आहोत, तिथे घरी येऊन चावी ट्राय केली तर चावी लागेल का? नाही लागणार. तसंच काही आपल्या शरीरात घडत असतं. आपल्या शरीरातली अतिरिक्त चरबी सगळी कुलप जाम करून टाकते, जी साखरेनेच कन्वर्ट झालेली चरबी. येस. ओके. ओके. जी सगळी कुलप जाम करून टाकते आणि इन्सुलिनची चावी लागत नाही. परिणामी इन्सुलिन कितीही सिक्रीट शरीरात झालेलं असलं, कितीही मुबलक प्रमाणात असलं तरी साखरेचे दरवाजे उघडत नाही. ती साखर तशीच रक्तात पडून राहते, ज्याला आपण म्हणतो डायबिटीज झाला. कारण लेवल वाढली. येस. मग आता तरुणांमध्ये ज्यावेळी डायबिटीज वाढताना दिसतो याचा अर्थ तरुणांमध्ये शरीरात चरबी वाढवायचे आपण वेगवेगळे उपाय करत असतो. मग त्याच्यात काय आहे उपाय? तर फास्ट फूड, सगळ्यात खाण्याच्या चुकीच्या सवयी सगळ्यात महत्त्वाचं. आपल्या शरीराची गरज व्हर्सेस आपण किती खातो याच्यानुसार बॅलन्स ठरत असतं. बरोबर. समजा माझं रुटीनच आहे, मी जातो, पेशंट बघतो, 8-8, 9-9 तास OPD करतो, घरी येतो, परत दुसऱ्या दिवशी जातो, म्हणजे माझी दिवसाची रिक्वायरमेंटच समजा 1500-1600 कॅलरी आहे आणि मी 2000-2200 कॅलरीचं जेवण जेवत असेल तर माझ्या रोजच्याच 700-800 कॅलरी मी डिपॉझिट करतोय, मी एक्स्ट्रा घेतोय आणि त्या चरबीच्या स्वरूपात शरीरात स्टोअर होत असतात आणि हीच चरबी पुढे जाऊन अडथळा बनत असते. त्यामुळे आपल्या गरजेपेक्षा जास्त कॅलरीचा आपण खायला लागलो की पुढे जाऊन डायबिटीज होणार आहे, वजन वाढत जाणार आहे, हीच चरबी आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे. बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रेस, चिंता, तणाव. राईट. अपुरी झोप. याच्यामुळे शरीरात एक इन्फ्लमेशन तयार होत असतं, एक सूज निर्माण होत असते आणि हे इन्फ्लमेशन शरीरात चरबी जास्त प्रोडक्शन, कोलेस्ट्रॉलचं जास्त प्रोडक्शनला ट्रिगर करत असतं. ओके. मग शरीरच या इन्फ्लमेशनला ओव्हरकम करण्यासाठी शरीरात कोलेस्ट्रॉल बनवतं आणि हेच कोलेस्ट्रॉल पुढे जाऊन त्या कुलपात अडकतं आणि परत तशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे चुकीच्या जेवणाच्या सवयी किंवा चुकीचा आहार हे प्रमुख कारण आपल्याला म्हटलं पाहिजे. दुसरं कारण की कॉलेज लाईफ संपलेलं आहे, आता कुठेतरी करिअर आहे आणि करिअरच्या मागे लागल्यानंतर जे काय आपण शाळेत असताना किंवा कॉलेजला असताना थोडंफार खेळायचो ते मैदानी खेळ पूर्णपणे बंद होऊन जातात आणि आपलं एक्सरसाइज पूर्ण बंद करून टाकतो आपण. बऱ्याच यंगस्टरचा हा चॅलेंज आहे, कारण कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट असतं, नवीन जॉब असतो, सुट्ट्या नसतात, वर्किंग अवर्स खूप वाढलेले असतात, पैसे पण कमवायचे असतात, त्यामुळे मग ओव्हर टाईम आणि या सगळ्या गोष्टी असतात. तिथे कुठेतरी आपण थोडंसं एक 5 ते 10 वर्ष आरोग्याला बाजूला ठेवतो, प्रायोरिटी आपली दुसरी असते आणि इथे व्यायाम त्या व्यक्तींचा होत नाही, परिणामी वजन वाढायला लागतं. रात्री 12 वाजता 1 वाजेपर्यंत आपण जेवण जेवत असतो, पार्टीज असतात, वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळी व्यसनं आहेत, या सगळ्याचा अंतर्भाव शरीरात फॅट वाढण्याकडे होतं आणि हीच वाढलेलं फॅट इन्सुलिनच्या कामातला अडथळा बनतं आणि या लोकांमध्ये आपल्याला डायबिटीज झाला असं दिसून येतं. बरोबर. हा एक लाईफस्टाईल चेंज आणि त्याच्यामुळे या ट्रेंडमुळे होणारे त्याचे इल इफेक्ट्स म्हणता येतील आपल्याला. मला एक विचारायचं होतं, तर बरेच जण साखर चांगली की वाईट असा एक मूळ प्रश्न येतो. जसं तुम्ही मगाशी एक चांगलं उदाहरण दिलं की साखर, मग त्याचं काय होतं, पण साखरेचं एकदम बेसिक फंक्शन आपल्या शरीरात नक्की काय आहे? साखर इट्स अ स्टोअर ऑफ एनर्जी. ओके. एनर्जी हाऊस आपल्याला म्हणली पाहिजे. ओके. म्हणजे आपल्या शरीरात जे जे काही ॲक्टिव्हिटी होत आहेत, प्रत्येक यंत्र, जसं मोबाईल चालायला त्याच्या एक बॅटरी असते, त्याशिवाय ती चालू शकत नाही.
आपली लाईट चालू आहे, त्याला एक कुठला तरी करंट पास होतोय तरच ती लाईट चाललेली आहे. तसं आपलं शरीर जिवंत राहण्यासाठी जी ऊर्जा लागते ती साखरेशिवाय अजून दुसऱ्या कुठल्या वस्तूतून आपल्याला मिळत नाही. त्यामुळे गुड आणि इझिएस्ट सोर्स ऑफ एनर्जी म्हणजे साखर. फर्स्ट सोर्स ऑफ एनर्जी साखर. त्याच्यानंतर शरीरात अजून वेगवेगळ्या सोर्सेस आहेत, जसं फॅट पासून पण एनर्जी मिळते, नंतर मसल ज्याला प्रोटीन म्हणतो त्याच्यापासून पण एनर्जी मिळते, पण इझिएस्ट वे जो आहे दॅट इज अ साखर. म्हणजे जर का साखर पूर्ण आपण जीवन पद्धतीनं पूर्णपणे काढून टाकली तर चालू शकतं? नाही चालू शकत. ओके. कारण जसं 2-3 आपल्याला याच्यात उदाहरणं देता येईल. जसं आपली गाडी बनली आहे पेट्रोलवर चालण्यासाठी, तिथे आपण पेट्रोल न टाकता डिझेल टाकलं चालू शकतं? नाही, गाडी बंद पडणार. तसं आपलं हे मेकॅनिझम जे आहे, आपली बॉडी जी बनली आहे 3 वेगवेगळ्या एनर्जी सोर्सचं वेगवेगळ्या पद्धतीने युटिलायझेशनसाठी बनलेली आहे. दॅट इज कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि फॅट्स. त्यामुळे कार्बोहायड्रेट्स आपल्याला हवेत तेवढ्या प्रमाणात शरीरात जायलाच पाहिजे. प्रोटीन जेवढं गरजेचं आहे तेवढं शरीरात जायला पाहिजे आणि फॅट जेवढं गरजेचं आहे तेवढं शरीरात जायला पाहिजे. आपण अशी बरीच उदाहरणं ऑनलाईन बघितलेली आहेत की फक्त रॉ फूडकडे जाऊन बऱ्याच सेलिब्रिटी पुढे जाऊन त्यांना डेथ झालेली आहे, त्यांना काही कॉम्प्लिकेशन झालेले आहेत. म्हणजे फक्त ते रॉ फूड, फक्त सलाड खाऊन 5-5, 10-10 वर्ष थांबले, पण नंतर परिणाम त्यांना दिसून आलेले. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा आपल्याकडे प्रॉब्लेम क्रिएट करतच असतो. त्यामुळे साखर हा अतिशय महत्वाचा घटक आहे आपलं जीवन व्यापार चालवण्यासाठी. ओके. त्यामुळे ते संतुलित एक बॅलन्स्ड डाएट आपल्याला हवं. मग साखर जर का आवश्यक आहे तर मग ती किती प्रमाणात आणि कशा पद्धतीने घेतली पाहिजे? साखर म्हणजे गोड असं आपण ज्याला म्हणायला पाहिजे. साखर हा नंतर आपण बनवून केलेला एक आविष्कार आहे, आपल्या जिभेसाठी बनवलेला एक आविष्कार. गोड म्हणजे जे निसर्गात मिळतं ते गोड. फ्रुक्टोज आणि ग्लुकोज या 2 फॉर्ममध्ये निसर्गातलं गोड आपल्याला मिळत असतं, ज्याला आयुर्वेदात आम्ही मधुर रस असं म्हणत असतो. राईट. जो शरीराचं पोषण करत असतो आणि शरीराला बांधून ठेवायचं, शरीराचं पूर्ण नरिशमेंट करायचं काम ही गोड वस्तू किंवा मधुर रस किंवा साखर नावाचा प्रकारच करत असतो. ओके. मग निसर्गात जे गोड मिळतंय ते तुम्ही कितीही प्रमाणात खा, त्याने तुम्हाला अपाय होणार नाही. ओके. पण तुम्ही प्रोसेस शुगर जर खाल्ली, आत्ताही त्याच्यात ही शुगर बनताना कशी बनते म्हणजे उसाचा रस, उसाच्या रसापासून त्याचे प्रोसेसिंग करून मग सल्फरयुक्त म्हणजे सल्फर टाकून बनवलेली साखर, सल्फर नसलेली साखर, अशाही पुढे जाऊन वेगवेगळे त्याच्यात प्रकार होतात. त्यामुळे साखर बनवायच्या प्रोसेसमध्ये बरेच केमिकल त्याच्यावर प्रोसेस होत असतात जे शरीरासाठी त्रासदायक आपल्याला दिसून येतात. जसं आता कॅन्सरचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसतं, इथे कुठेतरी हे प्रोसेस फूड जबाबदार आहे असं म्हणायला पाहिजे आपल्याला. त्यामुळे जेवढं नॅचरल आपण खाऊ शकू, निसर्गात मिळणारी सगळी गोड फळं तुम्ही खाऊ शकता. राईट. साखरेला पर्याय कुठला द्यायचा म्हटला तर बेटर पर्याय हा गुळ असू शकतो. पण मधुमेह रुग्णांसाठी गुळ चांगली की साखर चांगला, तर दोघंही वाईटच. ओके. पण त्यातले त्यात बेटर आपण म्हणू शकतो गुळ, कारण गुळामध्ये साखरेपेक्षा अजून 2-4 मिनरल्स, विटॅमिन्स जास्त मिळतात. थोडंसं नॅचरल प्रकारात जाणारी ही गोष्ट आहे कम्पेअर टू शुगर. त्यामुळे ते बेटर म्हणायला पाहिजे. पण डायबेटिकच्या रुग्णांनी नाही मी साखर बंद केली आहे पण गुळ खातो असं बिलकुल करू नये. दोन्ही गोष्टी तुमच्या रक्तातली साखर वाढवणार आहे. बरोबर. त्यामुळे प्रोसेस शुगर टाळायला पाहिजे. हल्ली अजून शुगरचे वेगवेगळे प्रकार येत आहेत, जसं कोकोनट शुगर पण येते. काही शुगर फ्री नावाचा पण एक प्रकार असतो. जसं आयुर्वेदिक शुगर म्हणजे स्टिविया प्लांट पासून बनवलेली शुगर आपल्याला मिळते. राईट. ही तुम्ही वापरू शकता. राईट. तर अशा पद्धतीने शुगर आपल्याला वापरता येऊ शकते. याच्यातला सिंपल नियम आहे, प्रोसेस शुगर जेवढी टाळता येईल आपल्याला तेवढी आपण टाळली पाहिजे. ओके. पण दैनंदिन जीवनात थोडं गोड खाऊन चालेल, फक्त कंट्रोल मध्ये करायचं आहे. आता हे पण एक आपल्याला ऐकिवात येतं की ह्याच्यामुळे ना शुगर स्पाइक होतो. राईट. किंवा सकाळ उठल्या असं खाल्लं तर शुगर स्पाइक होतो. तर शुगर स्पाइक काय आहे आणि ते म्हणजे कशा प्रकारे ते आपल्याला कळतंय? शुगर स्पाइक म्हणजे अचानक आपल्या शरीरातली शुगर धाडकन वाढणं. बरोबर आहे. जेवढे स्पाइक आपल्या शरीरात जास्त तेवढं डॅमेज जास्त. ओके. बरोबर आहे. मग एक सिंपल उदाहरण देतो. आपल्या शरीरातली रक्तवाहिनी. राईट. या रक्तवाहिनीमधून काय काय जात आहे तर ब्लड आहे, डायजेस्टिव्ह ज्युसेस आहेत आणि ही आहारातून आलेली साखर पण आहे. जनरली साखर किती असली पाहिजे, कधीही चेक केली तर रक्तातली साखर 150 असायला पाहिजे. ओके. 150-160
क्रॉस करायला नको, ज्याला आपण रॅन्डम शुगर म्हणतो. ओके. उपाशीपोटीची असली पाहिजे 110च्या आतमध्ये, जेवणानंतरची असली पाहिजे 150च्या आतमध्ये. ओके. आणि कधीही चेक केली तरी ती 150च्या आतच आपल्याला दिसायला पाहिजे. दिस इज द स्टँडर्ड नियम. म्हणजेच काय, आपल्या शरीरातली रक्तवाहिनी ही 150 पर्यंत शुगर घेऊन जाण्यासाठी बनलेली आहे. इथे समजा अचानक आपण कॉम्पिटिशन लावल्या, 10 गुलाबजाम खाल्ले आणि शुगर स्पाइक 450 गेला. आता ही 450 शुगर मॅनेज 2-3 तासात जी करायची आहे बॉडीला, तोपर्यंत ती रक्तवाहिनीतच फिरत राहणार आहे आणि ही अतिरिक्त वाढलेली शुगर आपल्या रक्तवाहिन्या डॅमेज करणार आहे. त्यामुळे जेवढे जेवढे शुगरचे स्पाइक येतील तेवढे तेवढे रक्तवाहिनी डॅमेज होणार आहे आणि रक्तवाहिन्या डॅमेज झाल्या की शरीर एका वेगवेगळ्या आजारांकडे जायला लागतं, ज्याला आपण डायबेटिक कॉम्प्लिकेशन सुद्धा आपण म्हणत असतो. त्यामुळे हे स्पाइक येणं ना खूप वाईट असतं. स्पाइक आपण टाळले पाहिजेत. स्पाइक कधी येतील, जर आपण एकाच वेळेला जास्त प्रमाणात खाल्लं तर शुगर स्पाइक येणार, जास्त गोड खाल्लं तर शुगर स्पाइक येणार, राईट. आणि शरीरात एक हायपोग्लायसेमिया नावाची स्टेज असते, म्हणजे अचानक शरीरातली साखर खाली जाणं, बरोबर, कमी होणं. हे कमी गेल्यानंतर बॉडीचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम मधून स्टोअर केलेली चरबी साखरेत परत रूपांतर केली जाते आणि शरीरात शुगरचा स्पाइक येतो. ओके. त्यामुळे स्पाइक यायची अशी वेगवेगळी त्याच्या मागची कारणं असू शकतात, पण स्पाइक जेवढं आपण टाळू तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. ओके. तर आत्ता आपण बोललो बेसिक जीवन पद्धतीत काय कशावर लक्ष द्यायचं वगैरे, आणि त्याच्याबद्दल आपण बोलतच राहणार आहोत, काय खायचं काय अवॉइड करायचं ते आपल्या ओघाओघात येईलच. पण आता यंग पिढीबद्दल बोललो, पण जनरल मिड एजची वयोवृद्ध लोक असतात, वयोवृद्ध नाही, वयोगटातली जी लोकं असतात त्यांच्याबद्दलही बोलूया आता. कारण बऱ्याच लोकांचं कसं डायबिटीज एकतर झाल्यानंतरच कळतो, राईट, आणि त्याला कारणीभूत जीवन पद्धती असते पण त्याच्यावर कोणी लक्ष दिलेलं नसतं. तर त्या क्षणी काय होतं, आणि जो बॉर्डर लाईन म्हणतात ना, मला बॉर्डर लाईन डायबिटीज, ते तर आता आमच्या वयातली मुलं पण म्हणायला लागलेत. तर त्याच्याबद्दल बोलूया, मग लाईन क्रॉस झालेले डायबिटीज टाईप 2 झालेल्यांबद्दल बोलूया आणि मग त्याच्याबद्दल डिस्कस करू आपण, त्यांची लाईफस्टाईल आणि काय. राईट. जसं तुम्ही म्हटलात की डायबिटीज हा मेजॉरिटी म्हणजे 90% लोकांना अकस्मातच कळतो, ॲक्सिडेंटल. बरोबर आहे. असं कोणी मला डायबिटीजची लक्षणं वाटत आहेत आणि मी जातो आणि चेक करतो असं कोणी करत नाही. एक तर तो कुठेतरी डेंटिस्टकडे गेलेला असतो दात काढायला, त्यावेळी डेंटिस्ट म्हणतो की थोडी शुगर चेक करून घेऊया. कुठलं तरी इन्फेक्शन झालेलं असतं, फंगल इन्फेक्शन असतं कुठलं तरी, बरं होत नाही, मग शेवटचा पर्याय मग डॉक्टर म्हणतात की या तपासण्या करून घ्या. कुठलं तरी ऑपरेशन करायचं असतं, रुटीन चेकअप करतात, त्याच्यात कळतं. आता तर जे काही कॉर्पोरेट्समध्ये इयरली चेकअप होत असतात त्याच्यात कळतं. त्यामुळे 99% लोकांमध्ये ॲक्सिडेंटल समजलेली गोष्ट आहे की डायबिटीज झालाय, राईट. आता त्याच्यातही 2 प्रकार येतात. एक बॉर्डर लाईन, ज्याला आम्ही सायंटिफिकली प्री डायबेटिक म्हणतो, म्हणजे डायबेटिकच्या आधीची कंडिशन. कशी ओळखायची? तुम्ही जर तुमची HbA1c, हे गोल्ड स्टँडर्ड इन्व्हेस्टिगेशन आहे डायबिटीजमध्ये, जे आपण फास्टिंग आणि पीपी करतो, हे तर धुळफेक करणारं इन्व्हेस्टिगेशन आहे. ओके. धुळफेक कशासाठी म्हणतो की फास्टिंग म्हणजे उपाशीपोटी केलेली शुगर आणि जेवणानंतर केलेली शुगर ही तुम्ही पूर्णपणे कंट्रोल करू शकता. ओके. आमचे तर पेशंट एवढे स्मार्ट आहेत की रिपोर्ट करायच्या आधी तो रिपोर्ट चांगला कसा येईल याची पुरेपूर सोय त्यांनी केलेली असते. त्यांना जर दिवाळीत सांगितलं, दिवाळी संपल्या की आता तुमची शुगर चेक करून घेऊया, ते म्हणतात डॉक्टर आता नको, 8 दिवसांनी मी करतो. मग ते बरोबर 8 दिवस त्यांची जीवनशैली व्यवस्थित करून टेस्टच्या आदल्या दिवशी डाएट एकदम तंतोतंत पालन केला की दुसऱ्या दिवशी रिपोर्ट नॉर्मलच येणार. त्यामुळे फास्टिंग आणि पीपी पेक्षा HbA1c नावाची जी तपासणी आहे, दिट इज अ गोल्ड स्टँडर्ड तपासणी, राईट. मग ही गोल्ड स्टँडर्ड तपासणीमध्ये HbA1c जर 6.5च्या आत येते %, तर यू आर इन प्री डायबेटिक झोन. ओके. म्हणजे 5.7 to 6.5 प्री डायबेटिक, लेस दॅन 5.7 तुम्ही ॲब्सोल्यूट नॉर्मल, आणि 6.5च्या वरती आहात तर तुम्ही डायबिटीजमध्ये आहात. आणि जसजसं तुम्ही पुढे जाल 7, 8, 9, 10, 15 तोपर्यंत डायबिटीजची शरीराला डॅमेज करायची रिस्क तशा पटीने ती वाढत गेलेली असते. त्यामुळे ही तपासणीवरती आपल्याला कळत असतं डायबिटीज आहे की नाही. मग ॲक्च्युअल ज्यांना डायबिटीज आहे, राईट, अशा व्यक्तींमध्ये आपल्याला बघत असतो की हा डायबिटिक कंट्रोल ठेवणं खूप गरजेचं असतं. म्हणजे ही HbA1cची लेवल, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय सांगतं की ज्यांना डायबिटीज आहे अशा व्यक्तींनी HbA1cची लेवल 7% आत ठेवायचे. जर तुम्ही 7% आत HbA1c ठेवू शकलात तर तो डायबिटीज तुमच्या शरीराला डॅमेज करत नाही. ओके. पण जेवढं
शुगर जास्त म्हणजे HbA1c जास्त, तेवढं तुमच्या शरीराला डॅमेज. जर आकड्यांमध्ये आणि रिसर्च बेसवरती सांगायचं म्हटलं तर 1% HbA1c वाढली म्हणजे एखाद्या व्यक्तीची 7 वरून 8 झाली तर त्या व्यक्तीला हार्ट अटॅक यायचे चान्सेस 13% वाढले. किडनी फेल व्हायचे चान्सेस 40% वाढले. त्यामुळे एवढं रिलेशन आहे शुगरचं वेगवेगळ्या आजारांशी. त्यामुळे शुगर कंट्रोल करणं, शुगर डायबिटीजच्या आजारातून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा लोकांचा अप्रोच ना खूप कॅज्युअल असतो. बरोबर. आणि बऱ्याचदा हा प्राईडचा विषय पण असतो की 4 चौघात भेटल्यानंतर सांगायचं मला शुगरचा त्रास आहे. राईट. हा प्राईडचा विषय लोकांमध्ये सध्या बनलेला आहे. राईट. तर तितका कॅज्युअल घ्यायचा हा आजार नाही. कारण हा आजार शरीरात एंट्री झाल्यानंतर पहिली 5 वर्ष तुम्हाला काहीही त्रास जाणू देत नाही. आपल्याला वाटत असतं की 200-300 रुपये 500 रुपयाच्या गोळ्या महिनाभर खाल्ल्या की शुगर कंट्रोल राहते, कशाला काय करायला पाहिजे, काही करायची गरज नाही, सगळं छान चालू आहे माझं. वरून असेही फुशारके मारणारे पेशंट मी बघितलेत, माझी साखर 400 झाली तरी मला काहीही होत नाही. ठीक आहे, म्हणजे बॉडीची बिअर करायची एक कॅपॅसिटी आहे. त्या कॅपॅसिटी, ते वय तिथपर्यंत आपण बिअर करून नेतो. पण हे जे काही स्पाईक आपण आणलेत ना मागच्या कालावधीमध्ये, मागच्या लाईफमध्ये, ते स्पाईक पुढे जाऊन तेवढंच आपल्याला त्रास देणार असतं. त्यामुळे ज्यांना डायबिटीज झाला आहे, जे डायबिटीजमध्ये आहेत, स्पेसिफिकली टाईप 2 डायबिटीजमध्ये आहेत, त्यांनी विशेष काळजी आणि विशेष प्रयत्न केले पाहिजे की या आजारातून कसं आपल्याला बाहेर पडता येईल. कारण हा आजार फक्त आजार नाही आहे, तो तिन्ही लेवलवरती, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक, या तिन्ही लेवलवरती आपल्याला खंगाल करत असतो. बरोबर. राईट. म्हणजे शारीरिकमध्ये काय होईल तर शरीरात असा कुठला अवयव हा सोडत नाही, सगळे अवयव डॅमेज करून टाकतो. बरोबर आहे. आर्थिकमध्ये काय करतो, एक टाइम्स ऑफ इंडियाचा सर्वे होता, 20 वर्षाच्या लाईफ स्पॅनमध्ये साधारण 20 लाख रुपये डायबिटिकचा पेशंटला खर्च होऊ शकतात त्याला ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशनमधून. आणि मानसिकमध्ये तुम्ही प्रत्येक डायबिटिक पेशंट बघा, तो चिडचिड त्याच्या शरीरात निर्माण झालेली असते. आणि पेशंट जर चिडचिड झाला तर हळूहळू तो घरात ते चिडचिडं वातावरण निर्माण होत असतं. हा पेशंटचा स्वभाव नाही, हा त्या आजाराचा स्वभाव आहे. त्यामुळे तिन्ही लेवलवरती तो व्यक्ती त्रास सहन करत असतो. त्यामुळे या आजारातून बाहेर पडणं हा एकमेव पर्याय प्रत्येक व्यक्तीने शोधला पाहिजे. बरोबर. तर मग आता जसं म्हणालात, विविध टेस्टमध्ये जेव्हा आपण डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली आपल्याला कळतं की आपल्याला शुगरचं काहीतरी होऊ शकतं, की आपल्याकडे दिसून येतंय थोडा मधुमेह होऊ शकतो किंवा झालाय, तर बरेचदा अचानक भीती निर्माण होते. पहिले तर लोक ऍक्सेप्ट करत नाहीत. राईट. म्हणतात नाही आत्ता आला असेल, पुन्हा एकदा रिपोर्ट करून बघू. त्यांची जेन्युइन हे असते की मला नाही आहे असं प्रत्येकालाच वाटत असतं. तर मग जेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला झाला आहे किंवा आपण बॉर्डरलाईन होत, तर काय आभाळ कोसळून आलंय असं नाही. तर त्यांनी ते कशाप्रकारे सुरुवातीला हँडल केलं पाहिजे त्याच्याबद्दल थोडं बोलूया. म्हणजे अर्ली डिटेक्शन झालेले पेशंट्स आहेत की आता त्यांना पहिल्यांदाच कळलंय त्यांना आहे शुगर. येस, अर्ली डिटेक्शन. आज मला कळलंय की डायबिटीज आहे, तर जसं तुम्ही म्हटलात ही काही घाबरायची गरज नाही, लगेच काही इमर्जन्सीनी उद्याच्या उद्या मला काहीतरी होणार आहे किंवा मला ॲक्शन घ्यायला पाहिजे असं बिलकुल नाही. आणि याचं उपाय शोधायला पण कुठल्या डॉक्टरकडे जायची गरज नाही. कारण जसं मी म्हटलं, या आजारच आलाय आहार, विहार आणि विचार, 3च गोष्टीमधून. तुम्हीच काहीतरी चुकीचं खाल्लंय म्हणून आजार आलाय, तुम्हीच काहीतरी चुकीचं वागताय म्हणून आजार आलाय, आणि तुम्हीच काहीतरी चुकीचा विचार करताय म्हणून आजार आलाय. बसलो आपण, लिस्ट डाऊन केलं की मी काय काय खातोय, त्याच्यात मला काय काय करेक्शन. याच्यासाठी तुम्हाला कदाचित डॉक्टरची मदत लागू शकते. तुम्ही एक्सपर्ट माणसाला विचारू शकता ज्याने डायबिटीज मॅनेज केलं आहे छान, त्याला भेटू शकता. आजकाल गुगल आपला मित्र आहेच, त्याच्यावर तुम्ही सर्च करू शकता. तुम्हाला तुमच्या चुका शोधायच्या आहेत आणि चुका करेक्ट करायला घेतलात तर जस्ट डायबेटिक ज्याला डिटेक्ट झालेला आहे तो फक्त 30 दिवसात या आजारावरती पूर्णपणे मात करू शकतो. कुठलीही गोळी, औषध, इन्सुलिनचे इंजेक्शन्स काही घ्यायची गरज पडणार नाही. जेवढं लवकर आपण अप्रोच करू, जेवढं लवकर आपण पावलं उचलू, तेवढं फास्ट आपण या आजारातून बाहेर पडणार असतो. या आजाराने बॉडी डॅमेज करायला घेतल्यानंतर जर आपण डॉक्टरांकडे जात असू आणि अपेक्षा ठेवत असू की आपण लगेच बाहेर पडलं पाहिजे, तर ते ना डॉक्टरच्या हातात आहे ना आपल्या शरीराच्या हातात आहे. कारण त्या डायबिटीजने पूर्णपणे तुमच्या शरीराचं कंट्रोल घेतलेला असतो. त्यामुळे ज्या व्यक्तींना खरंच या आजारातून बाहेर पडायचं आहे, ज्यांना जस्ट डिटेक्ट झालेलं आहे, त्यांनी ताबडतोब उपाययोजना सुरू करणं गरजेचं आहे. आणि ते त्याच्यातनं बाहेर पडू शकतात. डेफिनेटली पडू शकतात.
आता हे झाले अर्ली किंवा ज्यांचं आता एक कंट्रोलमध्ये त्यांना झालेलं आहे. राईट. असेही पेशंट्स आहेत ज्यांची आधी लाईफस्टाईल खूपच वेगळी होती किंवा ज्याच्यामुळे त्यांना आता झाला आहे आणि मोठ्या प्रमाणात आता त्यांना मधुमेह झाला आहे. त्याच्यामुळे त्याची जी मगाशी लेवल म्हणाली आपण त्या टेस्टमधली ती पण बऱ्यापैकी हाय आहे आणि इमर्जन्सी सिच्युएशन बॉडीमध्ये निर्माण झालेली आहे. अशा पेशंटनी काय करावं? आता शुगर खूप जास्त आहे, ती कंट्रोलला येतच नाही आहे. बऱ्याचदा अशी सिच्युएशन असते की 2-2, 3-3 गोळ्या घेऊन सुद्धा शुगर कंट्रोलला. या कोणत्या गोळ्या घेतात युजली? फंक्शन काय? जनरली डायबिटीज झाला की डॉक्टरकडे जातो व्यक्ती. डॉक्टर त्यांना गोळ्या लिहून देतो. प्रायमरी 1 गोळीने सुरुवात होते. प्रत्येक डायबिटीज व्यक्तीची 1 ते 2 गोळ्यांनी सुरुवात होते. राईट. पहिली गोळी सुरू केली जाते मेटफॉर्मिन नावाचा पहिला मॉलिक्यूल, जो संशोधन करून सुद्धा तोच पहिला फाइंड आउट झाला होता. या मेटफॉर्मिनचं काम असतं साधं सोपं सिंपल काम असतं. रक्तवाहिनीतली साखर उचलायची आणि चरबीत कन्वर्ट करून मसलमध्ये टाकून द्यायची. ओके. आता मसलमध्ये का टाकली जाते? तर जर हा व्यक्ती ज्यावेळी व्यायाम करेल त्यावेळी मसल ज्यावेळी एकमेकांवरती फ्रिक्शन होतील त्यावेळेला आतलं फॅट काय होऊन जाईल? बर्न होऊन जाईल. म्हणजे साखरेचं चरबीत रूपांतर केलं आणि ती चरबी जाळण्यासाठी मसलमध्ये टाकून दिली. म्हणजे व्यायाम करताना ती चरबी मसलमध्ये कन्वर्ट झाली नाही. गोळीने साखरेचं चरबीत रूपांतर केलं. बरोबर. आणि ती चरबी मसलमध्ये ठेवून दिली आणि मग फ्रिक्शन व्यायाम केल्यानंतर तुम्ही ती चरबी बर्न आउट केली. बरोबर. राईट. एनर्जी म्हणून तुम्ही वापरून टाकली. राईट. असं सिंपल या गोळीचं मेकॅनिझम असतं. आता या व्यक्तीने फक्त गोळ्या खाल्ल्याने व्यायाम नाही केला तर काय होईल? चरबी साठून राहील तिकडे ती मसलमध्ये. चरबी साठून राहील, मसल वीक व्हायला लागतील. राईट. अशा पद्धतीचं कुठलीही ॲलोपॅथीची गोळी ही फक्त एवढंच काम करते, रक्तवाहिनीतली साखर उचलायची आणि शरीरात इतर ठिकाणी लपवून ठेवायची. प्रत्येक पेशंटला काय वाटतं? गोळी खाल्ली, साखर कमी झाली, याचा अर्थ माझ्या शरीरातली साखर काय झाली? निघून गेली. असं बिलकुल होत नाही. कुठलेही जे आपले लोक आज पॉडकास्ट बघतात त्यांनी त्यांची गोळी गुगल करावी. बरोबर आहे. गुगल केल्यानंतर त्याचा मेकॅनिझम कळेल. राईट. प्रत्येक गोळीचा एक साईड इफेक्ट आहे, दॅट इज वेट गेन. ओके. प्रत्येक गोळी वजन वाढवतं. वजन वाढवतं याचा अर्थ काय? ती जी साखर आहे रक्तातली उचलायची, चरबीच्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी साठवून ठेवायची आणि माणसाचं वजन वाढवत न्यायचं. वजन वाढलं, चरबी वाढली की काय वाढलं? परत इन्सुलिनचा रेझिस्टन्सच वाढला. त्यामुळे हे वेगळं दुष्टचक्रातच माणूस अडकत जातो. म्हणून आपण असं बघतो की एकदा गोळी सुरू केली की आयुष्यभर गोळी घ्यायला लागते. हा जो ट्रेंड जो आहे माणसांमध्ये हा का आहे? कारण गोळी हा आजार बरा करतच नाही. गोळी फक्त रक्तातली साखर कंट्रोलला आणते. त्यामुळे ज्या व्यक्तींना गोळ्या घेऊन त्यांना असं वाटतंय की येस गोळ्या घेऊन माझ्या रक्तातली साखर कमी होतीये ह्याचा अर्थ मी बरा होतोय, बिलकुल नाही. गोळी ही तुमची रक्तातली साखर उचलून ती लपवून ठेवते. जसं सुट्टीच्या दिवशी घरात थोडासा पसारा असतो, आपण खूप रिलॅक्स असतो आणि अचानक कळतं, मित्र खालून फोन करतो, अरे मी आलोय तुझ्या एरियात, घरी येतोय. बरोबर आहे. त्यावेळेला आपण घर कसं आवरतो? फटाफट बेडरूम मध्ये सोफ्याखाली इकडे तिकडे सगळीकडे गोष्टी लपवून टाकतो. सेम आपल्या शरीरात गोळी गेली की रक्तातली साखर पहिली गायब करते आणि शरीरात टाकून ठेवते. आपण चेक करतो 2 तासांनी, अरे 250 वरून आता 150 झाली, व्हेरी गुड, गोळीने माझ्या रक्तातली साखर कमी केली. आपण खुश होत असतो, पण हे तात्पुरतं असतं आणि म्हणून गोळ्या आयुष्यभर घ्यायला लागतात. जर आपल्याला खरंच काम करायचं असेल तर ती साखर इन्सुलिन कशा पद्धतीने चर्न करेल, इन्सुलिन कशा पद्धतीने वापरेल त्याच्यावरती आपल्याला काम करणं खूप गरजेचं असतं. आणि तसं केलं तर नक्कीच आपल्याला रक्तातली साखर मॅनेज करण्यासाठी कुठल्याही गोळ्या, औषधं, इन्सुलिनच्या बाहेरून इंजेक्शनची सुद्धा गरज पडू शकत नाही. ओके. पण ते डोळसप्रमाणे आपल्याला माहीत असलं पाहिजे काय करायचं. येस. आपण ट्रीटमेंट्सबद्दल बोलणारच आहोत किंवा कशा प्रकारे आपण हे हाताळू शकतो त्याच्याबद्दल बोलणारच आहोत. पण त्याच्या आधी बिकॉज आपण सुरुवातीचे पेशंट आणि मिड रेंज पेशंट बघितले, आता काही पेशंट्स असतात ते अतिशय म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला त्यांचा मधुमेह असतो. मग त्याच्यामध्ये त्यांना काय म्हणतात चालण्या फिरण्याचा प्रॉब्लेम होतो, काही काळ जखम झाली तर ती भरत नाही. त्याच्याबद्दल थोडं बोलूया आपण. येस. हे जे पेशंट्स असतात यांना साधारण
5-7 वर्षाचा तरी डायबिटीजची हिस्ट्री असते. ओके. राईट. आणि एक मॉलिक्यूल गोळी दिली, दुसरी दिली, तिसरी दिली. जनरली 4ने जेव्हा कंट्रोल होत नाही, साधारण 4 ते 5च मॉलिक्यूल आहेत डायबिटीसचे ॲलोपॅथीमध्ये शुगर कंट्रोल करण्यासाठी. राईट. ह्याने कंट्रोल होत नाही तेव्हा डॉक्टरांकडे पर्याय राहतो बाहेरून डायरेक्ट इन्सुलिनचे इंजेक्शन्स द्यायचे. बरोबर. राईट. मग हे 10 युनिटपासून सुरुवात होते. 10 युनिट, 20 युनिट, 40 युनिट, 50. मी एक पेशंट बघितला आहे जो 150 युनिट इन्सुलिनचे इंजेक्शन रोज. आता ही इन्सुलिनची टोचणी रोज जेवायच्या आधी टोचून घेणं इट्ससेल्फ अ पेनफुल टास्क आहे. राईट. म्हणजे सुरुवातीला खूप इझी वाटते, पण एखाद वर्षानंतर ना खूपच टीडियस प्रकरण हे होत जातं. एक तर ते इन्सुलिन स्टोअर करणं फ्रीजमध्ये, आणि मग ते लाईफ फिरायला कुठे जाणं नाही, किंवा पूर्ण डिपेंडन्सी आपली पूर्णपणे येते त्याच्यावरती. इंडिपेंडंट राहत नाही आपण. त्यामुळे ही जी जर्नी आहे मेडिसिन टू इन्सुलिन, ही जनरली अशा पेशंटमध्ये दिसते जे खूपच सिरियस असतात. आणि हळूहळू वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स डोक्यावर काढायला लागतात. कॉम्प्लिकेशन्सचं सिम्पल उदाहरण म्हणजे वाळवी लागलेलं लाकूड. राईट. म्हणजे एखाद्या लाकडाला जेव्हा वाळवी लागते त्यावेळी बाहेरून दिसताना ते लाकूड एकदमच छान आणि खूप सुरेख दिसत असतं, आणि वाळवी आतून ते पूर्ण भुसा करून पोखरून टाकत असते. डायबिटीज सेम आपल्या शरीराला असंच डॅमेज करायला सुरुवात करतो. स्टार्टिंग फ्रॉम हेअर्स टू पायाची नखं, सगळे अवयव. मग डोळे खराब करतो, मेंदूमध्ये स्ट्रोक पॅरालिसिस सारखी समस्या निर्माण करतो, दात खराब करतो आपले. राईट. हृदयामध्ये ब्लॉकेजेस, हार्ट अटॅक निर्माण करतो, श्वसन संस्थेचं विकार निर्माण होतात, स्किन रॅशेस, ॲलर्जी, वेगवेगळे फंगल इन्फेक्शन हे निर्माण होतात. संतती निर्मितीमध्ये प्रॉब्लेम निर्माण होतो. राईट. लघवीच्या जागी खाज येणं, आग होणं, जळजळ होणं, वेगवेगळे इन्फेक्शन होणं, हा त्रास होतो. डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणजे तळपायाची आग होणं, मुंग्या येणं, बरोबर आहे, संवेदना कमी होणं, अशा प्रकारचा त्रास. किडनी, आपल्या दोन्ही किडनी निकामी व्हायला लागतात. आणि लास्ट राहते दॅट इज पायाच्या जखमा किंवा कुठलीही जखम झाली की भरून न येणं. अशा शरीराच्या सगळ्या अवयवांना डॅमेज करायचं काम हा डायबिटीज करत असतो. आणि या कॉम्प्लिकेशनच्या स्टेजमध्ये लोक असतात. मग त्यांना हार्ट अटॅक, अँजिओप्लास्टी, बायपास, वरचेवर हॉस्पिटलायझेशन, डायलिसिसच्या चक्रात जर अडकला तर दर आठवड्याला डायलिसिस करायचं आहे. राईट. आणि हे कंटिन्युअस. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर जायला लागतात, आणि मग सगळ्याच बाजूने त्या पेशंटचं खच्चीकरण व्हायला लागतं. मग ते आर्थिक तर हानी होत असतेच, पण शारीरिकदृष्ट्या पण शरीर या वेगवेगळे औषधं, त्यांचे डोस, सततचं हॉस्पिटलायझेशन, या सगळ्याला पेशंट एक प्रकारचा वैतागून गेलेला असतो. त्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये योग्य तो आजार समजणं आणि त्या आजाराला सपोर्टिव्ह आपण ॲक्शन्स करणं खूप गरजेचं आहे. असे कितीतरी पेशंट आयुर्वेदाच्या मदतीने सपोर्टिव्ह जेव्हा ॲक्शन करतो, ज्यावेळी ॲलोपॅथीची पण ट्रीटमेंट चालू आहे, सपोर्ट सिस्टीम चालू आहे, आणि याला आपण आयुर्वेदाची जोड देतो, त्यावेळी डेफिनेटली अशा पेशंटमध्ये सुद्धा आयुर्वेद झक्कास काम करू शकतो आणि ते त्याच्यातनं बाहेर येऊ शकतात. येस. टाईप 2 डायबिटीस. येस. तर आणि मगाशी जसं तुम्ही म्हणाले इन्सुलिन पर्यंत जाऊन पोचतात ते गोळ्यांनंतर. टाईप 2 मध्ये. टाईप 1 मध्ये इन्सुलिन घ्यावंच, त्यांना ऑप्शनच नाही. बरोबर. तर मग अशा वेळी मग कशा प्रकारे काय करून बाहेर येऊ शकतो माणूस, म्हणजे अगदी अर्लीवाला असू दे किंवा सिव्हिअरवाला असू दे, ते कशा प्रकारे आपण त्याला ह्याच्यातनं मदत करू शकतो बाहेर येण्यासाठी? येस. अर्ली डिटेक्शन्स, अर्ली ज्याला डिटेक्ट झाला आहे त्यांना तर मी जसं म्हटलं डॉक्टरची तर बिलकुलच गरज नाही. तो फक्त त्याच्या जीवनशैलीत बदल करायला, त्यांनी त्याचा आहार करेक्ट करायचा आहे, रोज अर्धा तास व्यायाम करायचा आहे, दॅट इज अ मस्क्युलर एक्सरसाइज. राईट. ज्याच्यात कार्डिओ व्हायला पाहिजे, स्विमिंग बेस्ट, सूर्यनमस्कार, मसल वापरले गेले पाहिजे, अशा प्रकारचा स्ट्रेंथ ट्रेनिंग पण, स्ट्रेंथ ट्रेनिंग बेस्ट एक्सरसाइज होऊ शकतो. राईट. डाएट, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा एक्सरसाइज, आणि थोडंसं झोप किंवा ताणतणावाचं व्यवस्थित रुटीन त्याने सेट करायचं. एवढं केलं 30 ते 40 दिवसात त्यांच्या शुगर लेवल्स ॲब्सोल्यूट नॉर्मलला येऊ शकतात, कुठल्याही गोळीशिवाय. ओके. राईट. ज्यांना आता डायबिटीज डिटेक्ट झाला आहे, गोळ्या घेत आहेत, कंट्रोलमध्ये आहे, काही जणांचा कंट्रोलमध्ये नाही आहे, इथे मात्र मग मेडिकल इंटरव्हेन्शनची गरज पडते पॅरलल. राईट. आणि मग मेडिकल इंटरव्हेन्शन करताना जो डाएट आपण त्यांचा प्लॅन करायला सांगत होतो, तिथे आपल्याला स्पेसिफिक डाएट प्लॅन करायला, कंट्रोल्ड. येस. ज्याच्यातून होणार असतं काय, शरीरात जे आपण म्हटलं होतं की साखरेच्या दरवाजाला जे कुलूप लागलंय, त्या कुलूपात जे जाऊन फॅट अडकलंय, हे फॅट तिथून काढून टाकणारा डाएट आपल्याला प्लॅन करायला. बरोबर.
राईट. मग जनरली रिसर्च असं सांगतो की 800 ते 1000 कॅलरीचा डाएट जर तुम्ही प्रिसाइजली घेत असाल तर तुम्ही एका महिन्यात तुमचं 4 किलो वजन कमी करू शकता. 4 किलो वजन कमी झालं याचा अर्थ 4 किलो शरीरातलं फॅट कमी झालं, याचा अर्थ साखरेच्या दरवाजाच्या कुलपात अडकलेली चरबी कमी झाली, याचा अर्थ इन्सुलिन त्याचं काम व्यवस्थित करू लागलं कुठल्याही गोळी औषधाशिवाय. त्यामुळे डाएट प्लेज अ व्हेरी क्रुशियल रोल इन डायबिटीज. त्यामुळे ज्या ज्या व्यक्तींना डायबिटीज आहे, काही जणांचा कंट्रोल आहे, काही जणांचा अनकंट्रोल आहे, गोळ्या 2-3 वरती ते मॅनेज करतायत, अशा व्यक्तींनी अशा पद्धतीचा डाएट प्लॅन हे करणं खूप गरजेचं आहे. आम्ही तर आमच्या ओपीडीमध्ये आम्ही स्वतःचा एक डाएट बॉक्स बनवलाय. दॅट इज अ प्रमेय नावाचा डाएट बॉक्स आहे. म्हणजे काय, सकाळपासून रात्रीपर्यंत सगळं राशनच आम्ही त्यांना रॉ फॉर्ममध्ये त्यांना देऊन टाकतो. म्हणजे चहा सुद्धा, ग्रीन टी, मग ब्रेकफास्टचे वेगवेगळे ऑप्शन, मग दुपारच्या जेवणात रोटी, भात, डाळ, संध्याकाळचं स्नॅक्स आणि रात्रीचं जेवण, एवढं सगळं देऊन टाकलं. किती कॅलरीचं असतं हे जर बॉक्स जर 100% फॉलो केला, 800 कॅलरी तुमच्या पोटात जाणार आहे. आणि दुसऱ्या दिवशीपासून साखर तुमची जी वाढताना दिसत होती ती कंट्रोलला यायला लागणार आहे, गोळ्या औषधं बंद होत जाणार आहे आणि माणूस डायबिटीजमधून बाहेर पडणार आहे. त्यामुळे हा आहार व्यवस्थित रोल प्ले करत असतो. दुसरं, व्यायाम जो आपण त्यांना करायला सांगतो, इथे मग तो सिस्टमॅटिक पद्धतीने करून घ्यायला लागतो. बरोबर, राईट. मग इथे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम सेट करायला लागतात. कार्डिओ पण करायला लागतं, झुंबा पण करायला लागतं, स्ट्रेंथ ट्रेनिंग पण करायला लागतं, योगा पण करायला लागतात. राईट. मग याच्यासाठी माधवबागने एक ॲप डेव्हलप केला आहे, दॅट इज MIB पल्स ॲप. राईट. या ॲपमध्ये रोज सकाळी ऑनलाईन एक्सरसाइज सेशन पेशंट अटेंड करू शकतो आणि घर बसल्या ते व्यायाम करू शकतो. आणि याच्या जोडीला ते त्यांचे जे व्यायाम असतात ते त्यांनी करणं खूप गरजेचं असतं. ते तसं व्यायाम करायला पाहिजे. आणि याच्या सोबत मग आपल्याला आयुर्वेदाची जोड द्यायला लागते. त्याच्यात महत्त्वाचं रोल प्ले करतं, दॅट इज आयुर्वेदिक पंचकर्म. राईट. हे पंचकर्म, आयुर्वेदाची औषधं यांची जोड दिली तर डेफिनेटली ज्यांची शुगर कंट्रोलमध्ये नाही आहे अशा व्यक्तींची शुगर कंट्रोलला यायला लागते. 4 गोळ्यांवरून हळूहळू त्यांची रिव्हर्सल जर्नी सुरू होते. 4 गोळ्यांच्या 3 गोळ्या, 3 गोळ्यांच्या 2 गोळ्या, 2 गोळ्यांवरून 1 गोळी, आणि त्याच्यानंतर गोड खाऊन सुद्धा रक्तातली साखर वाढत नाही, इथपर्यंतचा प्रवास मग अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या चिकित्सा पद्धतीमधून अचीव करता येतो. आणि ह्याच्यात त्याला आपण पण मॉनिटर करत असतो. येस, डेफिनेट. कारण ह्या पर्टिक्युलर पेशंट्सना ते मॉनिटरिंग आवश्यक आहे, कारण गरजेचं आहे. त्यांना नीट व्यवस्थित लेवल्स कमी करायच्या त्या सगळ्याच्या. तर आता बोलता बोलता तुम्ही म्हणालात की आयुर्वेद आणि आपण ह्याचं सगळ्याचं एक अमालगमेशन करतोय. बरेचदा आयुर्वेद म्हटलं की लोकांना वाटतं हे स्लो प्रोसेस असते त्याची, किंवा ह्याचा इफेक्ट तुला लगेच मिळणार नाहीत, किंवा मिळतील की नाही माहीत नाही. तर आता एवढ्या गेले 20-1 वर्ष तुम्ही पर्सनली ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहात आणि त्याच्यात तुम्ही आयुर्वेद आणि ह्या सगळ्याचा मस्तपैकी वापर करून लोकांना बरं करताय. तर तुम्ही सांगाल काय ह्या सगळ्या पूर्ण प्रोसेसमध्ये लोकांना बरं करण्यामध्ये आयुर्वेदाचा कसा हात आहे? येस, डेफिनेटली. आयुर्वेद का महत्त्वाचं आहे, कारण 5000 वर्षापूर्वी सांगितलेली गोष्ट आजही तशीच काम करते. जर कुठलंही सायन्स बघितलं तर ती कदाचित 50 वर्षापूर्वी सांगितलेल्या गोष्टीला आज कदाचित त्यांनी डिस्कार्डसुद्धा केलेलं असू शकतं, किंवा त्याच्या पुढच्या गोष्टी बऱ्याच इन्व्हेंट होऊन सायन्समध्ये येत असतात आणि जुन्या गोष्टी मागे पडत असतात. बरोबर. पण आयुर्वेद हे अशा प्रकारचं खणखणीत नाणं आहे की आपण प्युअर गोल्ड म्हणू शकतो, जे जेवढं वर्ष 5000 वर्षापासून सेम त्यावेळी सांगितलेले प्रिन्सिपल, त्यावेळेचे सिद्धांत, त्यावेळेच्या वनस्पती आजही आपल्याला मॅजिकल काम करताना दिसून येत आहेत. त्यामुळे आयुर्वेद नक्कीच अशा जीवनशैलीशी रिलेटेड आजारांवरती 100% काम करू शकतो. कारण आयुर्वेदाचं प्रयोजन जर आपण ग्रंथात शोधलं तर प्रयोजनातलं पहिलं वाक्य आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम. म्हणजे स्वस्थ माणसाचं स्वास्थ्य ठेवण्यासाठी आयुर्वेदाची निर्मिती झाली. आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हटलंय आतुरस्य प्रशमनम, म्हणजे आजारी माणसाला बरं करणं. म्हणजे पहिली प्रायोरिटी येते की स्वस्थ माणसाला स्वस्थ ठेवणं, दुसरी प्रायोरिटी येते आजारी माणसाला बरं करणं. त्यामुळे आयुर्वेद हा आपल्या जीवनशैलीशी निगडीत आहे. काय खायचं, कसं वागायचं, कसं राहायचं, कसं विचार करायचं, या सगळ्याचे काही प्रिन्सिपल्स सांगितलेले आहेत. त्यानुसार जर आपण काम केलं तर डेफिनेटली वेगवेगळ्या आजारांवरती आयुर्वेद नक्कीच मदत करू शकतो. आता जसं तुम्ही म्हटलात की आयुर्वेद स्लो आहे, राईट. हा एक
त्या व्यक्तीचा अनुभवातून पुढे आलेली गोष्टी आहे. पण खरंच आयुर्वेद स्लो आहे का? तर बिलकुल नाही. बऱ्याचदा होतं काय, आयुर्वेदाकडे अप्रोच करताना माणसं सगळ्या पॅथी संपल्या की शेवटचा रस्ता म्हणून आयुर्वेद, म्हणजे सगळ्या ठिकाणी सगळ्या पॅथींनी हात टेकल्यानंतर मी आयुर्वेदाकडे जर गेलो आणि मी अशी अपेक्षा ठेवतोय की आयुर्वेदाने लगेच मला रिझल्ट द्यायला पाहिजे, तर हे तसं चुकीचं आपल्याला म्हणायला पाहिजे. मी तर माझ्या 20 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये असं बघितलंय, जसं मी आत्ता उल्लेख केला, की जिथे 4 गोळ्यांनी शुगर कंट्रोलला राहत नाही आहे अशा व्यक्तीला जेव्हा आपण आयुर्वेदातली ट्रीटमेंट, आयुर्वेदाची औषधं, पंचकर्म, डाएटने जेव्हा सुरू करतो ट्रीटमेंट, अगदी दुसऱ्या दिवशी साखर कंट्रोलला यायला लागते. 8 दिवसात त्या ज्या 4 गोळ्या ज्या काही होत्या या मला टप्प्याटप्प्याने कमी करायला घ्यायला लागतात. एवढी ताकद आयुर्वेदाची आहे. हे झालं डायबिटीसच्या बाबतीत. जिथे हार्ट डिसीज, जिथे कदाचित ऑपरेशन शिवाय पर्याय नाही, अशा ह्याच्यात सुद्धा जेव्हा आम्ही आता काम करतोय, अगदी दुसऱ्या दिवशीपासून पेशंटला लागणारा दम असेल, पेशंटच्या छातीत दुखणं असेल किंवा त्याला जे काही हृदयासंदर्भातले त्रास असतात ते सुद्धा कमी होताना आपल्याला दिसायला लागतात. त्यामुळे आयुर्वेद कुठे कधी पडत नाही. कमी पडत असेल तर कदाचित त्या डॉक्टर कशी औषध योजना करतोय, त्याला कसं वापरतोय याच्यावर कदाचित त्याचं फेल्युअर किंवा इफेक्टिव्हनेस अवलंबून असतो. तो जर आपण प्रिसाइजली जर वापरला आणि आयुर्वेदाची ट्रीटमेंट देताना प्रत्येक आजाराचं मूळ शोधायला सांगितलेलं आहे. राईट. म्हणजे साधं उदाहरण मी नेहमीच माझ्या पेशंटला देतो की फ्रीजचं थंड पाणी पिऊन सर्दी झाली आहे. राईट. किती दिवस गोळ्या खाल्ल्याने सर्दी कमी होईल किंवा सर्दी बंद होईल? कधीच नाही होणार. गोळ्या घ्याल त्या दिवशी शिंका येणं, सर्दी थोडी कमी वाटेल. 4 दिवसाचा कोर्स केल्यानंतर सर्दी गेल्यासारखी जाणवेल, पण परत ती 2 दिवसांनी डोकं वर काढेल. का? कारण मूळ कारण जे आहे फ्रीजचं पाणी, ते जर बंद केलं नाही तर वारंवार सर्दी होत राहणार. त्यामुळे आयुर्वेद काय सांगतो, तुम्ही प्रत्येक आजाराचं मूळ शोधा आणि ते मुळाला जर ट्रीट करायला घेतलं, मुळापासून जर आपण सुधारायला घेतली ती गोष्ट, तर डेफिनेटली प्रिसाइजली कमी औषधांमध्ये, कमी खर्चामध्ये, कमी त्रासामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये प्रत्येक व्यक्ती बरा होऊ शकतो. मधुमेहाच्या बाबतीत सुद्धा असंच होतं. ज्या वेळेला एखादा डायबिटिक पेशंट जेव्हा अप्रोच करतो, त्याच्या वेगवेगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स होतात, टेस्ट होतात. राईट. HbA1c होते, त्याचं BP बघितलं जातं, कोलेस्ट्रॉल चेक केलं जातं, शरीरात नक्की काय घडतंय हे शोधलं जातं आणि त्याची मूळ कारणं काय आहेत. म्हणजे आहारातल्या अशा कुठल्या गोष्टी तुमच्या ते ब्लड शुगर वाढवायला मदत करतायत. तुमच्या दैनंदिनमधल्या झोप आहे की तुम्ही सकाळी उठून केलेला व्यायाम आहे, तुमची चिडचिड आहे, तुमचं कामाचं स्वरूप आहे, तुम्ही व्हेजिटेरियन आहात की नॉन व्हेजिटेरियन आहात, त्याच्यातला पॅटर्न आहे, जेवण बनवायच्या पद्धती आहेत, तुम्ही जेवणात दह्याचा वापर किती होतो, तुम्ही दुधाचा वापर किती करताय, फास्ट फूड किती खाताय, जेवणाला तडका कसा देताय, या प्रत्येक गोष्टीचा इम्पॅक्ट तुमच्या आजारावरती होत असतो. हे ज्यावेळी शोधलं जातं त्या व्यक्तीचं आणि त्याच्यात करेक्शन्स केले जातात आणि सोबत मी म्हटलं तसं आयुर्वेदातली औषधं आहेत, आयुर्वेदातलं पंचकर्म आहे, याची सांगड घातली जाते. डेफिनेटली आजार दुसऱ्या दिवशीपासून बरा व्हायला लागतो. शुगर जी कंट्रोल होत नव्हती कंट्रोलला यायला लागते. आणि मग हे करण्यासाठी आम्ही एक पंचसूत्री चिकित्सा पद्धती विकसित केली आहे. 5 प्रिन्सिपल फक्त फॉलो करायचे. पहिलं प्रिन्सिपल म्हणजे आहाराचं व्यवस्थापन. डाएट करेक्ट करायचं आहे. डाएट करेक्ट करण्यासाठी आम्ही एक डाएट बॉक्स बनवला, प्रमेह नावाचा डाएट बॉक्स. त्याच्यात सगळं राशन आम्ही रुग्णाला प्रोव्हाइड करतो. दॅट इज द फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, त्यांनी रोज व्यायाम करायचा आहे. व्यायामामध्ये कार्डिओ असेल, स्ट्रेंथ ट्रेनिंग असेल, योगा, मेडिटेशन, प्राणायाम, या सगळ्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. सगळ्या तितक्याच इम्पॉर्टंट आहे. मी फक्त प्राणायाम करणार, बाकी नाही करणार, तर तुम्हाला फक्त तेवढेच बेनिफिट्स मिळतील. या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. दॅट इज सेकंड सूत्र जे आहे ते म्हणजे व्यायाम. तिसरं महत्त्वाचं सूत्र ते म्हणजे पंचकर्म चिकित्सा. आता या पंचकर्माने नक्की काय होतं हेही समजून घेणं खूप गरजेचं आहे. पंचकर्म म्हणजे बेसिकली काय करतो, एक विशिष्ट प्रकारचं तेल, वेगवेगळ्या आजारानुसार वेगवेगळ्या पद्धतीचं एक तेल बनवलं जातं आणि हे तेलाचा सायंटिफिक पद्धतीने शरीरावर मसाज केला जातो, ज्याला आपण स्नेहन असं म्हणत असतो किंवा तेल लावणं साध्या भाषेत त्याला आपण म्हणू शकतो. हे तेल लावून झालं की आपण त्याला औषधी काड्याची वाफ देत असतो. त्याची जर स्टीम किंवा स्वेदन ज्याला म्हणतो. औषधी काड्याने जेव्हा वाफ देतो त्यावेळी शरीरातून घाम
निर्माण व्हायला लागतो आणि घामावाटे शरीरातले विषारी घटक, ज्याला आपण टॉक्सिन्स म्हणू शकतो, पाणी, मिठाच्या स्वरूपात आणि वेगवेगळे टॉक्सिन्स शरीरातून बाहेर पडून जायला लागतात. त्यामुळे स्नेहन आणि स्वेदन आणि त्याच्या जोडीला बस्ती म्हणजे मेडिकेटेड इनिमा, म्हणजे गुदद्वारा मार्फत आपण अशी काही औषधं शरीरात सोडतो, ती आतड्यांमधून ॲब्सॉर्ब होतात, पॅनक्रियाजपर्यंत जातात, लिव्हरपर्यंत जातात, रक्तवाहिन्यांना एक प्रकारची मजबूती द्यायची काम करतात. पॅनक्रियाजमधल्या ज्या सेल्स डॅमेज झालेल्या आहेत, त्यांच्यातली ताकद कमी होत चाललेली आहे इन्सुलिन प्रोड्यूस करायची, ती परत रिवॅम्प केली जाते. अशा पद्धतीने ही पंचकर्म चिकित्सा शरीरामध्ये काम करते आणि त्याचे मॅजिकल रिझल्ट दिसायला लागतात. जसं मी म्हटलं की मुळावरती काम केलं की आजार बरा व्हायला लागतो. आमच्याकडे येणाऱ्या पेशंटमध्ये डायबेटीस पण आहे आणि आता डायलिसिस करायला सांगितलंय. क्रिएटिनिन प्रचंड वाढलंय. इथे आम्ही त्या क्रिएटिनिनवरती काही करत नाही. त्याचं मूळ काय आहे? तो क्रिएटिनिन किडनी खराब होण्यामागचं मूळ कारण काय आहे? डायबिटीज. पहिलं आम्ही डायबिटीज ट्रीट करायला घेतो, शुगर कंट्रोलला आणायला लागतो, क्रिएटिनिन ॲटोमॅटिकली नॉर्मल होताना दिसतो, आम्ही काहीही न करता. राईट. सेम ब्लड प्रेशर, डायबिटीज. इथे ब्लड प्रेशरची ट्रीटमेंट करायची बिलकुल गरज नाही आहे, फक्त शुगर कंट्रोलला आणा. ब्लड प्रेशर या डायबिटीज व्यक्तीचा ॲटोमॅटिक कंट्रोलला येईल. सेम विथ डायबिटीज विथ कोलेस्ट्रॉल. डायबिटीज कंट्रोलला आणा, कोलेस्ट्रॉल ॲटोमॅटिकली कंट्रोलला येईल. राईट. त्यामुळे डायबिटीज हा सगळ्या आजारांचं मूळ आहे. राईट. त्यामुळे त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू केली. मग पंचसूत्रीतली जसं मी आहार म्हटला, व्यायाम म्हटला, आयुर्वेदिक पंचकर्म म्हटलं, त्याच्यानंतरची जी स्टेप राहते ती म्हणजे औषधांचं व्यवस्थापन. जसं तुम्ही मगाशी उल्लेख केलेला की हे सगळं करत असताना एक सपोर्ट सिस्टीम तितकीच महत्त्वाची असते. कारण औषधं घेणं सोपी गोष्ट आहे, चालू करणं सोपी गोष्ट आहे, पण जी औषधं आहेत ती बंद करण्याची एक सायंटिफिक पद्धत असायला पाहिजे. जी काय ॲलोपॅथीच्या 4-5 गोळ्या आहेत, इन्सुलिनचे इंजेक्शन आहेत, हे टप्प्याटप्प्याने आपल्याला सायंटिफिक पद्धतीने कमी करायला लागतात. राईट. मग याच्यासाठी क्लोज मॉनिटरिंग पण करायला लागतं आणि एक एक्सपर्ट गायडन्स पण लागतो की आता कुठलं गोळी, कुठला डोस किती प्रमाणात कमी करायचा आहे. आणि त्यासाठी डेफिनेटली हे ॲप मदत करत असतं, कारण क्लोज मॉनिटरिंग आम्ही त्या रुग्णांना करायला सांगत असतो. घरच्या घरी माझा प्रत्येक डायबिटीसचा पेशंट तो रात्री किती झोपलाय, सकाळी किती पावलं चाललाय, त्याने ब्रेकफास्टमध्ये काय खाल्लंय, किती प्रमाणात खाल्लंय, बरोबर आहे, दुपारी किती वाजता जेवलाय, किती प्रमाणात खाल्लंय आणि आज त्याच्या शरीरातली साखर काय आहे, याचं सगळं रेकॉर्ड मला माझ्या मोबाईलवरती मिळत असतं. या सगळ्या पद्धतीने त्याचं ट्रॅकिंग करत असतो. तो जेवताना त्याच्या थाळीचा फोटो मला रोज पाठवत असतो. याच्यातून मी गेस करत असतो की मी सांगितलेल्या पद्धतीनेच तो जेवण घेतोय का. बरोबर. गुगल फिट त्याच्या ॲपशी लिंक आहे, तो रोज किती पावलं चाललाय ते लिंक होत असतं, झोप किती घेतोय हे लिंक होत असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मॉनिटर केल्या कारणांमुळे आजार ॲटोमॅटिकली बरा व्हायला लागतो. राईट. आणि मग टप्प्याटप्प्याने गोळ्या बंद करून एक स्टेज अशी येते की त्या रुग्णाला आम्ही स्वतःहून क्लिनिकला बोलवतो, ज्याच्या गोळ्या पूर्णपणे बंद केलेल्या आहेत. डायबिटीज पेशंटला एक भीती असते की जरी त्याला गोळ्या चालू असल्या आणि त्याला कोणीतरी चहा ऑफर केली तर तो काय म्हणतो, नको नको, साखर असेल याच्यात, माझी शुगर वाढेल. म्हणजे 1 चमचा साखरेने सुद्धा त्याची शुगर वाढेल अशी भीती असणाऱ्या पेशंटला ज्यावेळी ही ट्रीटमेंट प्रोटोकॉल कंप्लीट होतात, शुगर कंट्रोलला येते, गोळ्या बंद झालेल्या आहेत 2 महिन्यापूर्वी, अशा पेशंटला क्लिनिकला बोलवतो आणि 15 चमचे साखरेचं पाणी प्यायला देतो. आता मला सांगा, ज्या डायबिटिक पेशंट ज्याच्या गोळ्या बंद होऊन 1-1.5 महिना झालेल्या आहेत, अशा पेशंटला जर 15 चमचे साखरेचं पाणी दिलं तर काय होईल? साखर फाडकन वाढली पाहिजे. बरोबर. आमच्या पेशंटमध्ये असं काही होत नाही. ती जसं मी म्हटलं 150च्या आतच साखर दिसून येते. दिस इज व्हॉट डायबिटीज पूर्णपणे शरीरात निघून गेलेला आहे, पूर्ण शरीर पूर्ववत झालेलं आहे. आणि ही टेस्ट असते जिला म्हटलं जातं GTT, ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. म्हणजे साखर टॉलरेट करायची, पचवायची शक्ती शरीरात किती चांगली निर्माण झालेली आहे हे बघण्याची एक टेस्ट आम्ही आमच्या पेशंटमध्ये करत असतो. असे दर महिन्याला हजारो पेशंट्स ह्या टेस्ट करत असतात आणि स्वतःला सिद्ध करत असतात की येस, मी डायबिटीजमधून पूर्णपणे बाहेर पडलेलो आहे. तर अशा पद्धतीने ही ट्रीटमेंट जर आपण प्रिसाइजली केली, आजाराचं मूळ शोधलं आणि स्वतःच्या लाईफस्टाईलमध्ये करेक्शन करायला घेतले तर नक्कीच आयुर्वेद त्या माणसाला 100% मदत करू शकतो. कमाल. आणि आता
किती पेशंट्स आपण साधारणपणे ट्रीट केले? साधारण मधुमेहाचे मधुमेहाचे ट्रीट केलेले लाखो पेशंट्स आहेत. GTT पास झालेल्या पेशंटचा साधारण 60,000 पेक्षा जास्त पेशंटचा डेटा आज आमच्याकडे आहे. म्हणजे 60,000 पेक्षा जास्त पेशंटना लोकांना पूर्ण डायबिटीज मुक्त करून केलेलं आहे. राईट. बापरे, कमाल. आणि हे सगळं आयुर्वेद आणि ह्या सगळ्या धर्तीवर आहे, पण रेग्युलेटेड आहे, अंडर मॉनिटरिंग आहे. आणि त्याचे आय थिंक तुम्ही प्रोटोकॉल्स निर्माण केलेले आहेत, ते ट्राईड आहेत आणि बरेचसे त्याच्यावर रिपोर्ट्सही पब्लिश झालेले आहेत. येस. कारण तेच होतं बरेचदा आयुर्वेदाचं, जसं मागे आम्ही म्हटलं होतं की ब्रँडिंगमध्ये प्रॉब्लेम होतो. येस. पण त्याच्या स्टँडर्डायझेशन नाही आहे त्याच्यामध्ये, आणि हे आपल्याला जगाला दाखवायला लागतं त्यांच्या फॉर्मॅटमध्ये. बरोबर. मग त्याच्यासाठी वेगवेगळे रिसर्च पब्लिकेशन्स करायला लागतात. आणि असे डायबिटीसच्या या माधवबागच्या ट्रीटमेंटचे किंवा जी मी ट्रीटमेंट सांगितली त्या डाएटपासून हे सगळे फॅक्टर्स कशा पद्धतीने काम करतात ह्याचे भरपूर सारे रिसर्च आपण नॅशनल म्हणा इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती ऑलरेडी आपण पब्लिश केलेले आहेत. कमाल. ह्या सगळ्यामध्ये मोस्ट सिव्हिअर केस अशी जी आपण रिव्हर्सल करू शकलो ह्याच्याबद्दल थोडं सांगू शकाल का, की कोणत्या स्टेजला होते ते आणि तिथून आपण त्या व्यक्तींना पुन्हा डायबिटीज मुक्त करून? याच्यात 2-3 वेगवेगळ्या केसेस माझ्या डोळ्यासमोर येतात. पहिली गोष्ट म्हणजे इन्सुलिनचं इंजेक्शन, साधारण 100 युनिट इन्सुलिन तो पेशंट घेतोय आणि तरीही शुगर कंट्रोलला नाही आहे. असा एक साधारण 100 kg त्याचं वजन आहे असा एक रुग्ण आला होता. आणि त्याच्यामध्ये जेव्हा डाएटच्या या पॅटर्न, पंचकर्म, रेग्युलर मॉनिटरिंग, एक्सरसाइज या फॉर्मॅटने जेव्हा आपण त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू केली तेव्हा टप्प्याटप्प्याने 100 युनिट इन्सुलिन पूर्णपणे आम्ही बंद करू शकलो. राईट. त्यावेळेला म्हणजे ही मॅजिकल, त्याच्यासाठी तर मॅजिकल गोष्ट होती, कारण टप्प्याटप्प्याने दर व्हिजिटला इन्सुलिन वाढलेलं त्याने बघितलेलं होतं. इन्सुलिन कमी झालेलं त्यांनी कधी मनात सुद्धा आणलं नव्हतं की असं काही घडेल. मग इथे ते इन्सुलिन पूर्णपणे बंद झाले, शुगर छान कंट्रोलला राहायला लागली, HbA1c नॉर्मलला यायला लागली. म्हणजे ही खूपच मॅजिकल गोष्ट होती. ही आयुर्वेदातून आपण असं काही करू शकतो, हे खूपच बघण्यासारखी गोष्ट होती. आणि 2-3 असे पेशंट्स आहेत जिथे त्यांना सांगितलं होतं की तुमचा आता पाय कापून टाकायला लागणार. बापरे. कारण जे काही गँग्रीन झालंय, राईट, ज्या जखमा भरून येत नाही आहेत, तर तुम्हाला ॲम्प्युटेशन करायला लागणार आहे. मग पाय कापून टाकायला लागणार आहे म्हटल्यानंतर शेवटचं ऑप्शन म्हणून ते माधवबागकडे आले होते, आमच्याकडे आले होते. आणि मग अशा स्टेजला आम्ही फक्त, मी म्हटलं तसं की आम्ही त्या गँग्रीनवरती ट्रीटमेंट केली नाही, आम्ही फक्त शुगर कमी करायला ट्रीटमेंट सुरू केली. शुगर कंट्रोलला आली, गोळ्यांचे डोसेज कमी झाले, आणि मग हळूहळू ती वुंड हील व्हायला लागल्यानंतर जेव्हा महिन्याभरांनी यांनी अप्रोच केलं त्यावेळी डॉक्टर म्हणाले नाही, आता काही पाय कापून टाकायची गरज नाही, आता बऱ्यापैकी वुंड हील होत आलेली आहे. त्यामुळे अशी खूप सारी उदाहरणं आहेत. म्हणजे हे तर मी प्लेन डायबिटीसचं म्हणतोय, पण डायबिटीज विथ पंपिंग कॅपॅसिटी कमी झाली आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, हार्ट अटॅक आलेला आहे आणि हार्टचे पण प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत. अशी हजारो उदाहरणं आहेत जिथे आयुर्वेदाच्या मदतीने, जिथे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून आपण रुग्णांना डेफिनेटली मदत करू शकतो आणि केलेली आहे. बरोबर. आता असं होऊ शकतं की एखाद्या व्यक्तीला मधुमेह आहे आणि त्यांची ऑलरेडी ट्रीटमेंट चालू आहे, ॲलोपॅथीवाली ट्रीटमेंट चालू आहे, आणि त्यांना आपल्या पद्धतीने पण त्याच्यावर उपचार करायचा आहे. तर तिथे त्यांच्या मनात द्वंद्व होऊ शकतं की माझे हे ट्रस्टेड, माझे वर्षानुवर्षाचे डॉक्टर आहेत, त्यांना मी कसं सांगू, किंवा त्यांचा आणि तुमचा मेळ कसा घालून देता येतो अशा सिच्युएशनमध्ये? नक्कीच देता येऊ शकतो. बघा, दोन्ही पॅथी किंवा दोन्ही डॉक्टरांचं गोल एकच आहे, रक्तातली साखर कंट्रोलला आणणं. दोन्हीही याच गोलने काम करतायत. बरोबर आहे. इथे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, डाएट आणि शरीराचं शुद्धीकरण हा ॲस्पेक्टची जबाबदारी आम्ही उचलू. राईट. तो व्यक्ती त्याच्या डॉक्टरला कन्सल्ट करू शकतो, अशी काही आमची जबरदस्ती नसते कधीच. राईट. तुम्ही तुमच्या डॉक्टरला दाखवू शकता. उलट गोळ्या बंद करायचं पूर्ण आपण जबाबदारी त्यांच्या डॉक्टरवर टाकू शकतो. ज्यावेळी कुठल्याही डॉक्टरला पूर्वी ज्याची शुगर 250 राहत होती, आता त्यांची शुगर 150 राहतीये, तर बट ऑब्वियस कुठलाही डॉक्टर म्हणणार आता 3 गोळ्यांची गरज नाहीये, 2 गोळ्यांवर येऊया. परत ती अजून कमी होतीये तर ते म्हणणार नाही, आता 2 गोळ्यांची पण गरज नाहीये, एका गोळीवर येऊया. त्यामुळे हँड इन हँड
आपण चालू शकतो. गोल दोघांचा एकच आहे, त्या पेशंटला या आजारातून बाहेर काढणं, रक्तातली साखर नॉर्मल करणं. त्यामुळे असं काही हे पॅथीमधलं द्वंद्व नाही आहे. इथे उद्देश दोघांचाही क्रिस्टल क्लिअर आहे की आपल्याला रुग्णाला ॲट एनी कॉस्ट बरं करायचं. ओके, त्यामुळे हँड इन हँड जाऊन आपण करून डेफिनेटली. आणि याचं काय ड्युरेशन असतं साधारण ट्रीटमेंटचं? किती काळ चालते ट्रीटमेंट एखादी? जसं मी म्हटलं की जेवढं लवकर आपण अप्रोच करतो तसं ड्युरेशन कमी असतं. जसं म्हणजे प्री डायबेटिक स्टेजला 30 दिवस खूप झाले. 30 दिवसात तुमची शुगर, तुमचं HbA1c पूर्ण नॉर्मलला येतं. मग काही जणांना 60 दिवस आणि मॅक्स 90 ते 120 दिवसामध्ये एक साधारण आमच्याकडे अप्रोच करणारे 80% पेशंटच्या सगळ्या गोळ्या बंद होऊन जातात. राईट, आणि शुगर नॉर्मलला येते लेस दॅन 6.5%. राईट, त्यामुळे 90 ते 120 दिवसच त्यांना स्वतःसाठी द्यायचे. इट्स अ इन्व्हेस्टमेंट. राईट, मग द्यायचेत म्हणजे काय करायचं आहे? तर बस आम्ही जे सांगितलेलं आहे की डाएट अशा पद्धतीने घ्यायचं आहे, रोज हा व्यायाम करायचा आहे, स्वतःला अशा पद्धतीने एका रुटीनमध्ये टाकायचं आहे, स्वतःची शुगर आठवड्यातून 2दा मॉनिटर करून आमच्यापर्यंत पाठवायची आहे, आणि पंचकर्माचं जे शेड्यूल आहे त्याच्यानुसार ज्यांना ज्यांना गरज आहे, कारण प्रत्येक व्यक्तीला पंचकर्माची सुद्धा आवश्यकता नाही. अगदी अर्ली स्टेजमध्ये फक्त डाएट मॉडिफिकेशन करून आयुर्वेदाची औषधं घेऊनही आपण मधुमेहाला नियंत्रणात आणू शकतो. त्यामुळे 90 ते 120 दिवसाच्या प्रवासामध्ये हा आजारातून आपण पूर्णपणे बाहेर पडतो. पण तरीही पुढचं 1 वर्षभर आम्ही क्लोजली मॉनिटर करत असतो. कारण मी म्हटलं, हा आजार शरीरात आणलाय कोणी? त्या व्यक्तीने, त्याचा आहार, त्याचा व्यायाम आणि त्याची जीवन पद्धती. बरोबर आहे. त्यामुळे 90 दिवसात त्यालाही गरज आहे, त्यालाही बाहेर पडायचं आहे, त्यामुळे सगळे सुतासारखे सरळ वागत असतात. पण ज्यावेळी एकदा कळायला लागतं की अरे सगळं छान चालू आहे, म्हणजे प्रत्येकाने अनुभवलंच आहे, ताप आला, डॉक्टरने 5 दिवसाचा डोस दिलाय, कितव्या दिवशी नंतर आपण डोस घेणं बंद करतो? 3ऱ्या दिवशी नंतर. ताप गेलेला असतो, आता कशाला डोस घ्यायचा आहे? ही ह्युमन टेंडन्सी आहे. तसं 3 महिन्यात ज्यावेळी त्याचं सगळं छान होतं, शुगर काही खाल्लं तरी वाढत नाही असं दिसायला लागतं, हळूहळू ह्या हॅबिट्स परत, सवयी परत चुकीच्या पटकन आत्मसात करत असतो आपण, परत यायला लागतात, खाण्याचे पॅटर्न बदलतात. म्हणून आम्ही प्रत्येक पेशंटला 1 वर्षभर मॉनिटर करतो. राईट, ट्रीटमेंटची मुख्य ट्रीटमेंट आहे 3 महिने चालते, आणि मॉनिटरिंग 1 वर्ष. अशा पद्धतीचा हा ट्रीटमेंट पॅटर्न आहे आणि त्याचा कालावधी आहे. बरोबर, कारण त्यांची जीवन पद्धती सेट करायची आपल्याला. डेफिनेटली. म्हणजे जे आपण चॉईसेस त्यांना आत्ता करायला मार्गदर्शन करतो ते त्यांनी स्वतःच घेतले पाहिजेत, की मला हे खायचं, हे नाही खायचं, हे करायचं, हे नाही करायचं. म्हणजे आमचं उद्दिष्ट असतं की त्या व्यक्तीला त्याचा स्वतःचा डॉक्टर बनवायचं. एकदा का तो स्वतःचा डॉक्टर बनला की मग आमची पण गरज नाही त्याला. बरोबर. राईट, किंवा कुठल्याच डॉक्टरकडे विशेष जायची गरज नाही, कारण त्याला माहिती असतं काय खाल्ल्यानंतर माझी साखर वाढणार आहे. आज समजा मी बाहेर गेलोय, मी लग्नात गेलोय किंवा समारंभात गेलोय, पार्टीत गेलोय, आणि आज खाण्यात थोडंसं जास्त आलंय, दुसऱ्या दिवशी बॅलन्स कसं करायचंय हे ज्यावेळी त्याला कळायला लागतं त्यावेळेला तो स्वतःहून ही शुगर मॅनेज करू शकतो आणि डायबिटीजला कंट्रोल करू शकतो. कमाल. तर हे असं सर्वांगीण आपण त्याच्याकडे हा अप्रोच आहे. आणि मला तर आत्ता बोलता बोलता असं बरेचदा जाणवतं की जे तुम्ही म्हणालात ना, की आपल्याला कळलं पाहिजे काय चांगलं आहे काय वाईट आहे, त्याचं शिक्षणच आपल्याला कोण देतच नाही लहानपणीपासून. तेच जर का शाळेत सांगायला सुरुवात केली तर कदाचित काही आपल्या सवयी बेटर होतील. त्यामुळे प्रत्येक जणालाच एवढ्या एक्स्ट्रीम सिच्युएशनला पोचायची पाळी येणार नाही. तसं आपण लहान मुलांबद्दल एक विषय मला, कारण आत्ता मला वाटतं की हा चांगला एक विषय असू शकेल की लहान मुलांमध्ये काय सवयी लावल्या पाहिजेत, किंवा एकदम बेसिक हे चांगलं आहे की हे वाईट आहे माझ्यासाठी, हे ठरवण्यासाठी तुम्ही काय एक सांगू शकाल थॉट प्रोसेस? खूप सुंदर विषय तुम्ही मांडला आहे की लहान मुलांमध्ये आरोग्याबद्दलची जाण देणं खूप गरजेचं आहे. आणि याला स्पेसिफिकली मी हे संस्कार इन्स्टॉल करणं खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा आपण म्हणतो की जनरली आपण रोज ब्रश का करतो, का बरं करत असो? कारण दाताच्या समस्या येऊ नयेत. नाही, घरी आईने, आपण लहान होतो किंवा वडिलांनी ब्रश केल्याशिवाय दिनक्रम सुरू होत नव्हता. म्हणजे चहा मिळत नव्हती, ब्रेकफास्ट मिळत नव्हता, ते करायचं जा रे ब्रश करून ये, ब्रश करून ये, म्हणून आपण सवय लावली. म्हणून आता ऑटो मोडमध्ये आपण सकाळी उठल्यावर ब्रश करतो. तसंच ब्रश केल्याशिवाय ब्रेकफास्ट मिळणार नाही ही जी सवय आपण लावत असतो, तसंच रोज अर्धा तास व्यायाम केल्याशिवाय जेवण ब्रेकफास्ट मिळणार नाही आहे. ही जर सवय आपण इन्स्टॉल केली तर अर्धे आजार भारतातून गायब होतील. राईट, त्यामुळे असे हेल्दी संस्कार आपल्याला इन्स्टॉल करणं खूप गरजेचं आहे.
बरोबर. जे काही वेगवेगळे रिसर्च येत आहेत, मग जे ब्लॉकेजेस किंवा हृदयरोगाचं प्रमाण वाढतंय भारतामध्ये, मधुमेहाचं प्रमाण वाढतंय, तसं बघायला गेलं याची सुरुवात कधी होते माहिती आहे का? पहिल्या वर्षीचा जो मुलाचा वाढदिवस होतो आणि आतापर्यंत जे गोंडसपणे सांभाळलेल्या बाळाला जेव्हा पहिला केकचा तुकडा भरवला जातो तिथून या आजारांची सुरुवात होते. कारण मूल जन्माला आल्यानंतर आईचं दूध, मग किती कॉशन्सली आपण पाणी पण ते कसं असलं पाहिजे उकळून, मग ती घरात बनवलेली खिमटी बनवायची आहे, जेवण मऊसर द्यायचं आहे, कुठलाही बाहेरचा पदार्थ नाही, असं वाढवलेलं मूळ आपण डायरेक्ट फास्ट फूड इंट्रोड्यूस करून टाकू. मग इथे कुठेतरी घरात नियम असले पाहिजे, राईट? फास्ट फूड किती फ्रिक्वेंटली घरात येणार आहे, चिप्स किती फ्रिक्वेंटली येणार आहे, बरोबर आहे, बाहेरचं मुलाला आपण किती फ्रिक्वेंटली देणार आहोत, या सगळ्याचं कुठेतरी एक तारतम्य असलं पाहिजे. मॅक्झिमम घरात आपण बनवून जे काय त्याला आवडेल, मग पिझ्झापासून जे काय त्याला आवडतंय हे आपण घरात बनवून देऊ शकतो का? कारण जेवढं काही आत्ता आपण वापरतोय रेडी टू कुक, किंवा जेवढे चटण्या आणतोय, जेवढे जॅम आणतोय, जे काय आपण आणतोय, मेयोचं तत्ता एवढा भडीमार चालू आहे, सगळं चुकीचं चालू आहे, राईट? तर मग या गोष्टीतून बाहेर पडायसाठी प्रत्येक पालकांनी थोडासा पुढाकार घेतला पाहिजे, इनिशिएटिव्ह घेतले पाहिजे, आणि थोडंसं घरात आपल्या काय येणार आहे, आपल्या घरात कसं बनणार आहे, हे जर सुरुवातीपासून जर आपण शिकवू शकलो, मुलांमध्ये हे टाकू शकलो, तर डेफिनेटली आपण मुलांना सेक्युअर करू शकतो. जसं आपण पैसे किंवा मालमत्ता त्यांच्यासाठी करत असतो, राईट? तसंच चांगली हेल्थ जर देऊ शकलो नाही तर एवढे पैसे साठवून काही उपयोग नाही. तर आपण जसं आपण आपल्या कामासाठी किंवा आपल्या जॉब सेक्युअर करत असतो, पैसे कमवत असतो, तसंच आपण मुलांच्या आरोग्यासाठी काही संस्कार किंवा काही शिस्त प्रत्येकाने लावली पाहिजे, आणि त्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. राईट. पण बरोबर आहे, चांगला मुद्दा मांडलेला आहे बायकोने. प्राची म्हणते हेल्थ इज वेल्थ आपण म्हणतो, पण त्याच्याकडे बघत नाही त्या नजरेने की वेल्थ कशी कंपाऊंडिंग इंटरेस्ट जसा प्रकार आहे तसाच आहे, की लहानपणीपासून करत राहिलो तर त्याचा आपल्याला त्याचा फायदा खूप आयुष्यभर होणार आहे. पण मधुमेह या विषयावर विविध ठिकाणी मस्तपैकी चर्चा केली, आणि मला वाटतं आपल्या गप्पांचा मेन मुद्दा काय, घाबरवणं नाही आहे लोकांना, राईट? एक सांगणं की हे कशामुळे होतंय ते आपल्याला एकदा कळलं की आपण ते सॉल्व्ह करू शकतो, आणि जर का आपल्या इथे असेल तर ते कशाप्रकारे आपण हाताळलं पाहिजे त्याला, आणि घाबरून न जाता आपल्याला पूर्णपणे रिव्हर्सलही करता येतं टाईप 2 मध्ये. टाईप 1 मध्ये परत लाईफस्टाईल मेंटेन करावीच लागते, पण त्यांना इन्सुलिनची गरज असते. खूप छान गप्पा झाल्या, आणि मला मूळ का ह्याच्यात मला शिकण्यासारखं जे काय मेन होतं, जे आपण जनरल जीवन पद्धतीत काय गोष्टी कराव्यात ज्यांनी आपल्याला वेळच येणार नाही, आणि त्याच्यावर लक्ष देणं आजकाल फार गरजेचं आहे, कारण की आपली जीवन पद्धतीत अशा बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत ज्यांनी खूप विचित्र परिणाम होऊ शकतात आणि होत आहेत. त्यामुळे जास्त सेफ राहणं आपल्याला, म्हणजे वॉर झोनमध्येच आपण चाललो आहे बेसिकली जीवन पद्धती वाईज, तर खूप केअरफुली एक पाऊल घ्यायला लागतं. आता आपण एवढा मस्त ह्या मुद्द्यावर चर्चा केलेली आहे, तर काही पटापट टिप्स किंवा असं काहीतरी छान आपण काहीतरी विचारू, आणि जे डे टू डे लाईफमध्ये आपल्याला अप्लाय करता येईल असं जे मला असे पटपट सुचत आहेत ते मी विचारतो, आणि तुम्ही मग त्याच्यावर मांडा. आता शुगरपासून आपण सुरुवात करूया, आणि हे प्राची पण मगाशी आपल्याला विचारत होती, जे आहे की जे मागे इन्ग्रेडियंट्स लिस्ट असते प्रत्येक प्रोसेस्ड फूडवर, तर ते त्याचं आपण वाचायचं कसं, आणि त्याच्याने काय डिसिजन घेऊ शकतो का त्याच्या बेसिसवर, जे मागे लिहिलेलं असतं कार्बोहायड्रेट्स वगैरे मध्ये? बस फक्त ना मागे लिहिलेलं वाचायचं, काय करायचं तो माणूस ऑटोमॅटिक करतो. पहिली सवय लावायची की कुठलंही पॅकेट किंवा कुठलीही बॉटल, कुठलंही पॅक फूड घेताना त्याच्यात इन्ग्रेडियंट्स काय आहेत हे वाचायचं. फॉर एक्झाम्पल जे ज्युसेस येतात पॅकमध्ये, आता आपण ब्रँडचं नाव घेत नाही, बरोबर, त्याच्यात तुम्ही बघितलं ना 80% शुगरच असते. बरोबर. पल्प जो असतो, जसं गोवा घेतला किंवा लिची घेतला, त्याचा पल्प किती असतो तो फक्त तुम्ही बघा, 3%, 2%. आपल्याला वाटतं बाप रे बाप, हे सगळं फ्रूटचं ज्यूसच त्यांनी आम्हाला पॅक करून दिलं, हेल्दी लाईफस्टाईल. येस, राईट. बऱ्याचदा पेशंटला वाटत असतं किंवा प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की मी ओरिजिनल असा नॅचरल फ्रूट ज्यूस पितोय, जो डायरेक्ट फळांपासून काढलेला आहे, पण असं बिलकुल नसतं. हे झालं शुगरच्या बाबतीत. त्यामुळे प्रत्येक मध्ये एक किस्सा आहे की पेशंट म्हणतो की मी डायजेस्टिव्ह अशा बिस्किटं खातो जी हेल्दी असतात, पण त्याच्यातही बघा की त्याच्यात मीठ किती आहे, साखर किती आहे,
प्रत्येक प्रोसेस फूडमध्ये हे साखरेचं प्रमाण जर आपण वाचायला सुरुवात केली तर 2 महिन्यात हळूहळू आपला ब्रेन असा ट्रेन व्हायला लागतो की हळूहळू त्या वस्तू घ्यायचं प्रमाण कमी व्हायला लागतं, आपला हात आखडला जातो. बरोबर. फक्त एवढी एक बदल करायचा त्यांनी, प्रत्येक वस्तू घेताना त्याच्या मागे किती आहे त्याचं इन्ग्रेडियंट्स, मग त्याच्यात ट्रान्स फॅट किती आहे, फॅट किती आहे आणि केमिकल्स किती टाकलेले आहेत. मग ते ॲसिडिटी रेग्युलेटर असू दे किंवा वेगवेगळे स्टॅबिलायझर्स टाकलेले असतात, प्रिझर्वेटिव्स असतात, हे वाचायला सुरुवात केली की आपल्याला कळायला लागतं. ओके, कमाल. तर हा एक मुद्दा. नंतर फळं जेव्हा आपण खातो त्याच्यात काय कोणती फळं चांगली वाईट असं सुद्धा असतं का, किंवा प्रमाणात खावे का? कारण आंब्याचं तर उदाहरण माहिती आहे आपल्याला, त्याच्यात बऱ्यापैकी असते शुगर. डेफिनेटली 150-150 पर्यंत शुगर आहे. सगळी फळं खाऊ शकतात, त्याच्यात असं काही विशिष्ट बंधन नाही. त्याच्यातही कॉन्फ्लिक्ट आहेत, आंबा खावा की नाही खावा. बरोबर, 150 पर्यंत शुगर आहे, सगळ्या फळांचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. इथे जसं मी मगाशी एक स्टेटमेंट केलं, अतिरेक कधी वाईट. बरोबर आहे. त्यामुळे फळं खाताना 1 वाटी फळ खावं. बऱ्याच लोकांना सवय असते, आंबा खाऊ शकतो का, डॉक्टर म्हणाले डायबेटिक पेशंट आंबा खाऊ शकतो, मग एका बैठकीत 5 आंबे खायचे. हे चालणार नाही. त्यामुळे तुम्ही प्रत्येक वस्तू किंवा प्रत्येक फळ खाताना ते प्रमाणात खाल्लं पाहिजे. मग डायबेटिक व्यक्तींनी अतिशय गोड फळं, मग चिकू आहे, केळं आहे जे खूप पिकलेलं आहे, बरोबर आहे, अशी फळं, कळिंगड पण येतं जे खूप स्वीट असतं, अशी फळं टाळली पाहिजे. सिट्रस फूड सगळी चालतात, डाळिंब पण चालतं, द्राक्ष पण चालतात, राईट, अंजीर चालतो. त्यामुळे सगळी फळं घेऊ शकतात. अजून त्यांना प्रिसाइजली याच्यावर करेक्ट नॉन करेक्ट शोधायचं असेल तर गुगलमध्ये जायचं आणि लो ग्लायसेमिक इंडेक्सवाल्या फळांची लिस्ट येते. ओके. हे लो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय, ते फळ शरीरात गेल्यानंतर किती फास्ट साखर, तुमच्या भाषेत स्पाइक किती फास्ट देणार आहे, दॅट इज, जर जास्त फास्ट स्पाइक दिला दॅट इज हाय ग्लायसेमिक इंडेक्स, कमी ते शरीरात साखर सोडते दॅट इज अ लो ग्लायसेमिक इंडेक्स. त्यामुळे आपल्याला लो GI वाले सगळे पदार्थ तुम्ही खाऊ शकता, त्याच्यात फळांची जी लिस्ट येईल ती फॉलो करू शकता. कमाल. आता जर का गोड खायचंच झालं, त्याची काही वेळ पाडायची गरज असते दिवसभरात? असं काय सकाळी खावं गोड किंवा रात्री खावं गोड किंवा जेवणाच्या आधी खावं गोड की नंतर खावं गोड, असं काय आहे त्याला तंत्र? गोड जर खायचंय व्यक्तीने तर ते शक्यतो दिवसाच खायला पाहिजे, कारण त्या कॅलरीज दिवसभराच्या तुमच्या कामामध्ये वापरल्या जातात. बरोबर आहे. गोड खाताना जसं मी म्हटलं, जेवढं नॅचरल प्रोसेसचं गोड असेल तेवढं ते कधीही चांगलं. त्याचं प्रमाण तुम्हाला ठरवायला पाहिजे. एका वेळेला तुम्ही 1 वाटी खाणार आहात, अर्धा वाटी खाणार आहेत, हे आपल्याला आपापल्या कॅलरीनुसार ठरवायला लागतं. डायबेटिक पेशंटमध्ये स्पेसिफिकली मी तर स्ट्रिक्टली सांगतो, कुठलाही गोड पदार्थ बनवलेला खायचा नाही आहे. तुम्ही नॅचरल जे काय मिळतं आहे तुम्हाला, फळं असतील, जसं तुम्हाला मध मिळत असेल तर मध टाकून बनवलेल्या गोष्टी असतील, हे तुम्ही गोड गोष्टी खाऊ शकतात. गुळापासून बनलेलं पण थोडंफार तुम्ही खाऊ शकता. शुगरपासून बनलेलं काहीही डायबेटिक व्यक्तीने खायचं नाही आहे. जेवणाच्या कधी कुठल्या वेळात खावं स्पेसिफिकली, तर जनरली जेवणाच्या शेवटी गोड तुम्ही खाऊ शकता, त्याचं एक प्रमाण आहे. गोडाबरोबर तूप जर घेतलं तुम्ही, ओके, तर ते जास्त चांगलं असतं त्या गोडच्या स्पाईकला मॅनेज करण्यासाठी. ओके. त्यामुळे सगळे जे पदार्थ आहेत फराळाचे आपले, त्याची बनवायची परंपरा बघा. मोदक वरती तूप, लाडू तुपाचा, बरोबर आहे, पुरणपोळी तुपात. त्यामुळे जे स्पाईक मॅनेज करण्याचं काम तूप, आणि या तुपाशी रिलेटेड मग ते असा एक डाएट प्रकार येतो, त्याचा आपण जास्त याच्यात उल्लेख नको करूया, पण किटो डाएट नावाचा, राईट. तर हाही एक डायबेटिक मॅनेज प्रकारचा एक डाएट आहे, ज्याच्यात फॅटी सबस्टन्सेसने लोड केलं जातं शरीर. त्यामुळे जेव्हा जेव्हा गोड खाताय त्याच्यासोबत जर तुम्ही तूप घेताय तर ती शुगर तुमच्या शरीरात छान डायजेस्ट होते, स्पाईक कमी होतात आणि त्याचा अपाय शरीराला होत नाही. बरोबर. आता साखरेच्या रूपात येत नाही, म्हणजे बाकीच्या रूपात सुद्धा येते, म्हणजे भातात सुद्धा असते, काय काळ आपण भाकरी खातो त्याच्यात असते. तर मग त्याच्यात कसं नियंत्रण ठेवायचं आहे, कोणत्या प्रकारचं कंट्रोलमध्ये खाल्लं पाहिजे आपल्याला? खूप चांगला प्रश्न आहे, कारण बऱ्याचदा पेशंटला जेव्हा म्हणतो किंवा आपले पॉडकास्ट ऐकताना तुम्ही साखर सारखं म्हणताय, लोकांसमोर फक्त ते स्फटिक वाले साखरेचे दाणे दिसतात आणि त्यांना वाटतं हे सोडलं म्हणजे साखर सुटली. साखर इज कार्बोहायड्रेटची साखर बनते. त्यामुळे जेवढी धान्य आहेत त्या धान्यांमधून मॅक्झिमम आपल्या शरीरात साखरच जात असते. बरोबर. म्हणजे आज जर दुपारी मी गव्हाची पोळी किंवा भात खाल्लाय, याचा अर्थ मी साखरच जेवलेलो आहे. त्यामुळे याचं प्रमाण तुमच्या आहारात, इंडियन डाएटमध्ये जर
इंडियन डाएटची थाळी डोळ्यासमोर आणली तर 70% पोर्शन हा ह्या कार्बोहायड्रेट्सचा म्हणजे साखरचा आहे, कर्बोदक आहे. हो, राईट. मग आपल्याला ते रिड्यूस करून 30% वर आणायला लागतं. मग आपली थाळी कशी असली पाहिजे? थाळीचे 4 भाग आपण करायचे आहेत. ओके, राईट. 4 कॉम्पोनंटमध्ये एक कॉम्पोनंट ज्याचा 25% वाटा असेल ह्या कार्बोहायड्रेट्स कर्बोदकाचा, म्हणजे धान्यापासून बनलेल्या गोष्टींचा, म्हणजे भात पोळी वगैरे त्या सगळं मिळून 25%, दॅट इज एक क्वाड्रंट, राईट. दुसरा पोर्शन असेल तो म्हणजे प्रोटीन्स, प्रथिनं, सगळ्या डाळींपासून बनलेलं जे काय असेल, बरोबर. मग डाळीची भाजी असेल, स्प्राउट्स असतील, डाळ असेल घट्ट शिजवलेली, हे 25%. ओके, पहिलं झालं कार्बोहायड्रेट्स, दुसरं झालं प्रोटीन्स. त्याच्यात म्हणजे पनीर वगैरे सुद्धा आलं प्रोटीन सेक्शन. येस, बरोबर. किंवा नॉन व्हेजिटेरियन असेल तर मग चिकन वगैरे पण 25% आलं, राईट. मग राहिलेले 2 क्वाड्रंट राहतात, राईट. एक क्वाड्रंट झाला भाजी, जी काही फायबरची बनवलेली भाजी, जी काही तुमच्या घरात बनते ती, म्हणजे लिफी व्हेजिटेबल. बटाटाची भाजी नाही, बटाटा नाही, कंदमुळे मध्ये स्पेसिफिकली बटाटा नाही, राईट. बाकी सुरण वगैरे तुम्ही घेऊ शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण स्पेसिफिकली बटाटा आणि स्वीट पोटॅटो या 2 गोष्टी आपण अवॉइड करायला सांगतो शक्यतो. जनरली फळभाज्या सगळ्या चालतात. ओके, ज्या वेलीवर आलेल्या सगळ्या फळभाज्या ते खाऊ शकतात, दॅट इज अ 3rd क्वाड्रंट. आणि 4th इज सलाड. ओके, कोशिंबीर ज्याला म्हणतो, त्याचे वेगवेगळे प्रकार, कांदा, टोमॅटो, गाजर, काकडी आणि जे काही वेगवेगळे कॉन्टिनेंटल्स सुद्धा आपल्याला जे मिळतात, सिमला मिर्चपासून वेगवेगळ्या गोष्टी, झुकिनीपासून सगळ्या गोष्टी, राईट. त्याचा इक्विव्हॅलंट पोर्शन आहे. हे जर तुम्ही अशा पद्धतीने जेवणाची थाळी सजवली तर ही डायबेटिक फ्रेंडली जेवण होतं आणि असं खाल्ल्याने तुमची शुगर वाढत नाही. बरोबर. म्हणजे जनरल डे टू डे लाईफ मध्ये पण नॉर्मल ते खाऊ शकतात. येस, डेफिनेटली. कमाल, जबरदस्त उत्तर. एकदम दिसलीच मला माझी थाळी काय प्रमाणात काय काय खाल्लं जात आहे. त्याच्यानंतर आजकाल बऱ्याच ठिकाणी आपल्याला डाएट असे लिहिलेले प्रोडक्ट्स असतात, म्हणजे कोल्ड्रिंक असू शकते, शीतपेय असतात, की त्याच्यात एक डाएट व्हर्जन असतं, एक 0 शुगर व्हर्जन असतं. त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? कसं आहे, एक नॉर्मल आणि त्याचं एक डाएट व्हर्जन. डेफिनेटली ज्यावेळी डाएट व्हर्जन जो कोणी बनवत असतो त्यावेळी त्याने नॉर्मल प्रॉडक्टपेक्षा याच्यात थोडी प्रिकॉशन घेतलेली असते, त्याच्यापेक्षा हे बेटर असतं. याचा अर्थ ते चांगलंच आहे शरीराला किंवा 100% ते फायदाच देणार आहे असं बिलकुल नसतं. ओके, त्यामुळे प्रेफरेबली मला ते प्यायचंच आहे किंवा ते खायचंच आहे असा ज्यावेळी हट्ट असतो त्यावेळी मग अशा डाएट वस्तूला तो सबस्टिट्यूट आपण म्हणू शकतो. याचा अर्थ ते 100% डाएटचं असतं असं नाही, कारण कुठलंही फूड किंवा कुठलीही गोष्ट तुम्हाला रेडी टू कुक किंवा डायरेक्टली रेडी टू ड्रिंक इट करून द्यायची आहे तर त्याच्यात काही ना काहीतरी केमिकल्स, प्रिझर्वेटिव्ह त्याला सुरक्षित करण्यासाठी टाकायलाच लागतात. बरोबर, राईट. आणि त्याने ते कधीही डाएटचं किंवा पूर्णपणे हेल्दी राहत नाही. त्यामुळे अवॉइड केलेलं बरं, कधीही चांगलं किंवा एकदम कमी प्रमाणात मध्येच. ठीक आहे. शेवटचा आता ह्याच सेगमेंटमधला एक शेवटचा प्रश्न मला एकदम सुचलाय, तो म्हणजे तुम्हालाही जेवण बनवायला आवडतं, तर मग त्याच्यातल्या काही प्रॅक्टिस असतात जिकडे आपण थोडा आखुडता हात घेतला पाहिजे, एकदम तेल सोडा नाही, तर त्याच्याबद्दल काही सांगाल का? काही टिप्स की जेवण बनवताना काय काळजी जेव्हा आपण बनवतानाच घेतली पाहिजे ज्यामुळे त्याचा लॉंग टर्म इफेक्ट चांगला राहील आपल्या शरीरावर? येस, डेफिनेटली. आपलं ना आत्ता ट्रेंड वस्तू किती आपण चांगले आणतो त्याच्याकडे आहे. म्हणजे ऑइल सिलेक्ट करताना मी ऑलिव्ह ऑइल वापरतो, राईट. सगळ्यात महाग असतं ते म्हणून ते वापरतो, किंवा प्रिसाइजली मी या ब्रँडची ही वस्तू आणतो घरात जेवणासाठी. मी डाळ घेताना ती मग ऑर्गॅनिकच असते आणि मग मी वगैरे वगैरे याच्याकडे आपला जास्त कल आहे. पण या वस्तू आपण कुठल्या आणतो हे जेवढं महत्त्वाचं आहे तसं त्या वस्तू मी प्रोसेस कसं करतो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, राईट. म्हणजे तलवारीला धार आहे चांगली लावलेली, चालवताच येत नाही तर काय कामाची, बरोबर, राईट. तशा प्रकारचा हा प्रकार आहे. म्हणजे जर मी ऑलिव्ह ऑइल आणून मी जर तडका व्यवस्थित दिला नाही तर ते ऑलिव्ह ऑइल शरीराला डॅमेज पण करू शकतं. ओके. त्यामुळे बनवायच्या प्रोसेस तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्याच्यातला महत्त्वाचा जो महाराष्ट्र किंवा इंडियन फूडमध्ये तो त्याची फोडणी आपली, आणि तडतडलेली पार एकदम खमंग त्याचा सुवास सुटलेली जर फोडणी जर आपण दिली तर अशा प्रकारे तेलात तडतडवून खूप धूर येईपर्यंत गरम करून दिल्यानंतरची फोडणी शरीरात कोलेस्ट्रॉल वाढवायला आमंत्रण देत असतं. त्यामुळे ही प्रोसेस महत्त्वाची आहे. मीठ कधी टाकायचं जेवणामध्ये? काही लोकांना फोडणीतच मीठ टाकायची सवय असते. जेवढं आपण जेवणात आधी मीठ टाकू
शिजताना तेवढं ते मीठ त्या आतल्या इन्ग्रेडियंट्सच्या एकदम कणाकणापर्यंत पेनिट्रेट होतं. बरोबर आहे, म्हणजे मिठाचं प्रमाण जास्त लागतं. बरोबर बरोबर आहे. मीठ आपल्या शरीराला कोणाला हवंय? बॉडीला हवंय का जास्त? नकोय. कोणाला हवंय? जिभेला. मग ज्या वेळेला मी सर्व करणार आहे त्यावेळी मी कमी मीठ टाकलं आणि ढवळलं तर ते सुपरफिशियल आहे अजून मीठ. म्हणजे एक बटाट्याची फोड घेऊ आपण, राईट, त्याच्यावर मीठ मी फक्त स्प्रिंकल केलं, ते फक्त सरफेसला आहे, खाताना माझ्या जिभेला टच झालं, मला छान लागलं, आत गेलं. त्याच्याऐवजी बटाटा शिजताना मी मीठ टाकलं तर ते पेनिट्रेट होऊन पार आतल्या भागापर्यंत गेलंय. म्हणजे बटाट्याला मिठाची टेस्ट येण्यासाठी इथे कदाचित 2 चमचे मीठ टाकायला लागलं. जेव्हा मी स्प्रिंकल केलं त्यावेळी 1 चिमूटभर मिठात माझं काम झालं. राईट. त्यामुळे या ज्या पद्धती आहेत ना जेवण बनवायच्या, ह्या खूप मॅटर करतात. राईट. आपण ओपन व्हेसलमध्ये राईस कुक करतोय की क्लोज कंटेनरमध्ये करतोय. राईट. पूर्वी भाज्या बनवताना वरती पाणी ठेवून त्या कुक करायची सवय होती, ताटलीवरती पाणी ठेवून. ही खूप चांगली प्रोसेस आहे ज्याने आतलं टेम्परेचर जे आहे ना हे बॅलन्स केलं जातं, तेलाला सेफगार्ड केलं जातं. कारण त्याच वाफेचं पाणी त्याच्यात पडत असतं आणि टेम्परेचर एक बॅलन्स करायचं काम करत असतो. त्यामुळे अशा खूप वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत ज्या वापरून आपण चांगलं तर आणतोच आहे, प्रत्येकजण त्याच्या त्याच्या परीने बेस्ट घरात आणायचा प्रयत्न करत असतो. याच्या जोडीला जर गुड कुकिंग हॅबिट्स जर आपण शिकलो आणि त्या वापरायला लागलो तर डेफिनेटली त्याचा फायदा आपल्याला होत असतो. आयुर्वेदात अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत जसं मांस आणि दही किंवा दूध आणि मासे एकत्र खायचे नसतात किंवा एकत्र बनवायचे नसतात. आणि आपण जे काही नॉनव्हेज मॅरिनेट करायला बाहेर काय वापरतात? दही. आणि घरात पण दही वापरायला लागलो, प्रॉब्लेम होणार. कालांतराने जाऊन अशा गोष्टी आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करणार. अशा खूप वेगवेगळ्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या आपण शिकलो पाहिजे. आपल्याला माहीत नसेल तर जवळच्या वैद्यांकडे जाऊन त्यांच्याकडून डिस्कस करून घेतले पाहिजेत. आणि त्या जर आपण 2-3 स्टेप्स जरी बदलल्या आपल्या घरातल्या, राईट, तरी पण आपण चांगलं आणतोय ते चांगलंच बनवून शरीराला आपण देऊ शकतो जेणेकरून शरीर आपलं हेल्दी राहू शकतं. कमाल. जबरदस्तरित्या हाच मुद्दा मला विचारायचा होता, कारण म्हटलं तो एक मला काहीतरी विचारायचा आहे, तो हाच होता. सुंदर. कसं वाटलं आज आमच्याकडे येऊन तुम्हाला डॉक्टर? एकदम मस्त. जसं नाव आहे तुमच्या चॅनलचं, राईट, तशा प्रकारे हा खूप गप्पांचा कार्यक्रम आहे. जसं तुम्ही म्हटलात की हे काही कोणाला घाबरवायचं काही संवाद नाही आहे. हा एक मेसेज मात्र डेफिनेटली देण्यासाठी मी पण इथे आलो आहे. स्पेसिफिकली हा आजार डायबेटीज ज्यावेळी होतो त्यावेळी लोकांना माहितीच नसतं की या आजारातून बाहेर पडू शकतो. बरोबर. त्यांना एवढंच माहिती असतं, कोणाकडून तरी मित्राकडून ऐकलेलं असतं किंवा एक परसेप्शन असतं माणसाचं, त्यांनी बघितलेलं असतं की डायबेटीज झाला की शेवटच्या श्वासापर्यंत मला गोळ्या खायच्या आहेत आणि गोळ्यांनीच कंट्रोल करायचं आहे, बाकी जगात याला सोल्युशन नाही. तर हा मेसेज जाणं खूप गरजेचं आहे की या आजाराला जीवनशैलीतून आपण सडेतोड उत्तर देऊ शकतो, आजारातून बाहेर पडू शकतो, आजाराच्या विळख्यातून बाहेर पडू शकतो. कारण लोकांनाही माहिती नाही आहे की आत्ता गोळींनी कंट्रोल होतोय, पण गोळ्यांचे साईड इफेक्ट जर लिस्ट बनवायला झाली ना, 28 साईड इफेक्ट्स आहेत वेगवेगळे. डायजेस्टिव्ह सिस्टीमपासून, हाडं टिसूळ होण्यापासून, हृदयाचा वेगवेगळ्या त्रासांपासून 28 गोळ्यांचे साईड इफेक्ट्स आहेत जे 10 वर्षानंतर डोकंवर काढायला लागतात. राईट. त्यामुळे हे जे अज्ञान नाही म्हणू शकत, आपल्याला माहीत नाही आहे, त्या माहिती लोकांपर्यंत पोचवणं खूप गरजेचं आहे. कारण ऑलरेडी भारत मधुमेहाची राजधानी बनलेला आहे आणि याचं प्रमाण जर आपण कमी केलं नाही, हेल्दी लाईफस्टाईल जर आपण अंगीकारलं नाही तर कठीण आहे पुढचं आपलं. बरोबर आहे. आपण उगाचच घाबरत असतो की चीन आपल्यावर आक्रमण करेल, पाकिस्तान आपल्यावर अटॅक करेल आणि आपलं काय होईल. त्यांनी अटॅक करायची गरज नाही. 5 वर्ष असेच चाललो ना तर आपले अर्धे लोक असेच उडतील या आजारांमधून, राईट. त्यामुळे कुठेतरी आपल्याला एक अलर्ट व्हायची वेळ आहे. खरं. हा आजार समजून घ्यायची खूप गरज आहे. आणि इथे प्रत्येक वेळेला डॉक्टरकडे जायलाच पाहिजे असं नाही आहे. छोट्या छोट्या आपल्या घरातल्या बदलांमधून आपण आजार परतून लावू शकतो, आजार आपल्या कुटुंबात येण्यापासून रोखू शकतो आणि इथे लाईफस्टाईल हा मेजर रोल प्ले करत असतं. खरं.
आणि आजच्या पूर्ण भागात आपण तो विविध प्रकारे मांडलाय विषय आणि खूप सुंदररित्या तुम्ही आम्हाला त्याच्यावरच्या गोष्टींना एक अवेअरनेस दिलाय किंवा आपण डे टू डे लाईफमध्ये दैनंदिन जीवनात जे करतो ते थोडं हटके केलं की थोडा आपली पद्धत बदलली तर किती त्याचे लॉंग टर्म इफेक्ट्स चांगले फायदे होतील हे सुद्धा आपण मांडलंय. त्यामुळे प्रत्येकजण पाहणारी जी व्यक्ती आहे ते नक्की काही ना काहीतरी पहिले स्वतःला प्रश्न विचारतील आणि काहीतरी स्वतःच्या जीवनात बदल घडवतील, आजूबाजूच्या घरच्यांच्या जीवनात पण बदल घडवतील ही आपली आशा आहे त्याच्यात. आणि आज तुम्ही डॉक्टर वेळात वेळ काढून आलात आमच्याकडे आणि या वायफळ कुतूहल या भागाचा भाग झालात, या एपिसोडचा भाग झालात, त्याच्यासाठी तुमचे पण खूप खूप धन्यवाद. येस, थँक्यू व्हेरी मच. येस, आणि आम्ही तुम्हाला पुढच्या भागात लवकरच भेटू. तोपर्यंत मस्त विचार करा आणि थोडे थोडे चेंजेस करत करत आपण पूर्ण आपली लाईफस्टाईल चांगली करून टाकूया. आणि आपल्या डॉक्टरांनी सुंदर टिप्स दिलेल्याच आहेत. भेटूया पुढच्या भागात.